पक्ष्यांची जी कॅपॅसिटी आहे ही ओपन शेडच्या तुलनात्मक जास्त असते. जितकी कंपनी ह्या पक्ष्यांचं लिफ्टिंग करेल तेवढं हे थिनिंग होणार आहे, तर ही ॲब्सॉर्प्शन होऊ नये म्हणून ह्याच्यासाठी सिलिंग केलं जातं. तुम्ही सध्या स्क्रीनवर पाहत असलेले मेसेजेस हे विविध शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि अनुभव आहेत. ईसी पोल्ट्रीवरील हा व्हिडिओ करताना आम्ही या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा अभ्यास केला आणि त्यातून समोर आलेल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजतील. ईसी पोल्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं आणि त्यामुळे या व्यवसायात उतरण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दल माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. येथे दाखवलेल्या प्रतिक्रिया केवळ माहितीच्या उद्देशाने दिलेल्या आहेत. कोणालाही दिशाभूल करणे किंवा कोणत्याही कंपनीची बदनामी करणे हा आमचा हेतू नाही आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी धनश्री शितोळे तुमच्या सर्वांचं स्वागत करते ॲग्रिकल्चर सागा या चॅनलमध्ये. आज आपण सातारा जिल्ह्यातील आर्वी या गावात आलेलो आहे एक ईसी शेडची पोल्ट्री पाहण्यासाठी. तुम्हालाही जर ईसी शेड किंवा सेमी एसी शेड बांधून पोल्ट्रीमधून खूप चांगले पैसे कमवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपण एका शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत की ह्याच्यामध्ये मॅनेजमेंट कसं करायचं, तुमची मर कशी कमी करता येईल, त्याचप्रमाणे तुमचं FCR कसा इम्प्रूव्ह होईल आणि अशा वेगवेगळ्या विषयांवर म्हणजे बांधकाम खर्च कसा कमी करता येईल, शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर या बिझनेसचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला खूप गोष्टी क्लिअर होतील या व्हिडिओमधून. सुरू करूया आजच्या व्हिडिओसाठी. सर, तुमचं खूप खूप स्वागत तुम्ही ॲग्रिकल्चर सागाला वेळ दिल्याबद्दल. सर, मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की तुम्ही ओपन शेडपेक्षा ईसी शेडकडे का गेलात? मॅम, ईसी शेडमध्ये जाण्याचं कारण हे आहे की आत्ता मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये किंवा आपण एक 10 इयर्सचा आपण जर का विचार करता गेलं तर टेम्परेचरमध्ये किती फ्लक्च्युएशन्स आहेत हे तुम्ही पाहू शकता. आणि रेग्युलरली फेब्रुवारी महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे हे आपल्याला एक सरासरी 36 डिग्रीपासून ते 42 डिग्री या व्हेरिएशनमध्ये आपल्याला पाहण्यामध्ये मिळालं आहे. दुसरी गोष्ट असं आहे की ईसी शेडमध्ये मिळणारा पक्षी हा ओपन शेडच्या तुलनात्मक, जसं की 1.5 स्क्वेअर फीट किंवा 1.25 स्क्वेअर फीटने ओपन शेडमध्ये एका पक्षाचं प्लेसमेंट केलं जातं. तसंच ईसी शेडमध्ये 0.70 पर स्क्वेअर फीटच्या हिशोबाप्रमाणे ते 0.90 ह्याच्याप्रमाणे एका पक्षाचं प्लेसमेंट केलं जातं. सो ईसी शेडमध्ये पक्ष्यांची जी कॅपॅसिटी आहे ही ओपन शेडच्या तुलनात्मक वाढावं असते, जास्त असते. त्यासाठी एक आणि फ्युचरच्या दृष्टिकोनातून की ज्यावेळेस हे टेम्परेचर रेग्युलरली वाढतच जाणार आहे तर ह्यासाठी एसी शेड हा असं निर्णय घेतला होता. पण सर, आता हा जर तुम्ही फार्म बघितला तर हा किती कॅपॅसिटीचा फार्म आहे तुमचा? आता मॅम, याची जर का कॅपॅसिटी पाहिली मॅम, डिपेंड करतं. तसं विचार करायला गेलं तर डिपेंड करतं की समजा आता मी कॉप इंडस्ट्रीमध्ये काम करत असेल आणि कॉप इंडस्ट्रीमध्ये हे पाहण्यामध्ये आलंय की मोस्टली कंपनी जितक्या पण आहेत ह्या 2800 साईज पासून ते अगदी 3200, 3300, 3400 साईज पर्यंत पक्ष्यांना ची लिफ्टिंग करण्यात येते. पण हेच जर का तुम्ही रॉस इंडस्ट्रीमध्ये जात असाल तर रॉस इंडस्ट्रीमध्ये अगदी 1800 साईज पासून ते 2200च्या साईज मध्ये पक्ष्यांचं लिफ्टिंग स्टार्ट केलं जातं. सो जितकी कंपनी ह्या पक्ष्यांचं लिफ्टिंग करेल तेवढं हे थिनिंग होणार आहे. थिनिंग केल्यामुळे राहिलेल्या पक्ष्यांमध्ये, माझा पक्ष्यांच्या साईज मध्ये जे काय आहे तर मला त्या पक्ष्यांना राहिलेल्या पक्ष्यांमध्ये जागा मिळणार आहे. बट कॉब इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना कॉब इंडस्ट्रीमध्ये वन टाइम लिफ्टिंग होते. वन टाइम लिफ्टिंग म्हणजे काय की एक ठराविक साईज आल्यानंतरच लिफ्टिंग होतीये. सो त्याच्यामध्ये जरी माझ्या शेडची कॅपॅसिटी 10,000, 11,000 असेल तरी कंपनी एक ठराविक त्यांच्या दृष्टिकोनातनं की बाबा आता मार्केटमध्ये किती प्लेसमेंट पाहिजे, या शेडमध्ये किती आहे, त्या पद्धतीने प्लेसमेंट केली जाते. ठीक आहे सर. आता मला थोडं कन्स्ट्रक्शन साईडला जर आपण गेलं, कोणाला ईसी शेड चालू करायचं असेल तर तुम्ही वरून पत्रा टाकलाय पूर्ण आणि हे कॉन्क्रीट आहे साईडला, पण मग पत्र्याच्या इथे हे तुम्ही परत तडपत्री टाकली, हे का केले तुम्ही ह्याचं? मॅम, आता पाहायला गेलं तर हे एक सेमी ईसी शेड आहे. हा एखादा ट्रंकी प्रोजेक्ट नाहीये. सेमी ईसी शेड मध्ये आपल्याकडे वरती एकतर सिमेंटचा पत्रा असेल किंवा PPGI वगैरे पत्रा आपण टाकला जातो. बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये हीट खूप ॲब्सॉर्ब झाली म्हणजे होते, तर ही ॲब्सॉर्प्शन होऊ नये म्हणून ह्याच्यासाठी सिलिंग केलं जातं. सिलिंग मध्ये
तुम्ही पाहू शकता की 7 फीट हे मॅक्सिमम किंवा Okay. मिनिमम आपण ह्याच्यामध्ये हाईट ठेवू शकतो. मिनिमम आपण 6.5 फूट पर्यंत पण करू शकतो. हा. सो हे एक पद्धतीचं सिमी. आता हे जर का तुम्ही ट्रंकी प्रोजेक्ट्स मध्ये गेला तर तुम्हाला पाहायला भेटेल की वरती पफ पॅनल येतात. त्याच्यामध्ये हीट मोस्टली ॲब्सॉर्ब होते पूर्णपणे. ती हीटचा प्रादुर्भाव आपल्या शेडमध्ये होत नाही. शेजारी जे आपण आपले पडदे यूज करतो साध्या सेमी एसी शेडमध्ये, तिथे तुम्हाला सँडविच वॉल बघायला मिळतील की ज्याच्यामध्ये पण हीट आतमध्ये येत नाही. बरोबर. आणि आतमधलं जे अनुकूलित वातावरण आहे हे आपल्याला मेंटेन करायला त्या ट्रंकी प्रोजेक्ट्समध्ये चांगलं पडतं. बरोबर आहे. सेमी मग एसी आता शेडच्या पण तुलनात्मक ह्याच्या आणि वरती पत्र्याच्या मध्ये किती गॅप आहे? सरासरी आता मॅम तुम्ही एक चेक केलं तर आपल्याला मधली जी सेंटरची हाईट येते, हा. जरी तुम्ही कैची केली तरी सेंटरची हाईट एक तुम्हाला 9 ते 10 फूट अशीच राहणार आहे. आणि या साईडची जी तुम्हाला दोन्ही साईडची जी लेफ्ट आणि राईट साईडची जी हाईट आहे ही तुम्हाला मिनिमम 8 फीट अशीच राहणार आहे Okay. कैचीची. आणि अच्छा. त्याच्या खाली मग स्टंपिंग करून तुम्ही सिलिंगची हाईट Ceiling. 7 फीट. आता 7 फीटच का असावी हा. किंवा 6.5 फीटच का असावी, हम्म. तर तुम्ही हे पाहू शकता की ह्या ज्या निप्पलच्या लाईन आहेत, ह्या ज्या हम्म. खाद्याच्या लाईन आहेत, या खाद्याच्या लाईन आणि निप्पलच्या लाईन ज्यावेळेस पक्ष्यांची लिफ्टिंग करण्यात येणार आहे त्यावेळेस ह्या लाईन्स वर घेतल्या जातात. बरोबर. सो आतमध्ये चालणाऱ्या व्यक्तीला त्याच्या डोक्याला डोक्याला लागू नये. कुठल्याही पद्धतीने लागू नये. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे ज्यावेळेस या शेडमध्ये नवीन पक्षी येतो आणि त्याचं ब्रूडिंग केलं जातं, हम्म. तर ब्रूडिंगमध्ये माझ्या शेडचा जेवढा व्हॉल्यूम असेल तेवढ्या मला जास्त गॅस सिलेंडर लागणार आहेत. हम्म. जर का तोच माझी हाईट कमी असेल आणि व्हॉल्यूम कमी असेल तर तिथे माझे गॅस सिलेंडरची बचत होणार आहे बरोबर. की मला माझी एक्सेसिव्ह हीट कुठेही लीक होऊ नये लीक होऊ नये. आणि कमी हाईटमध्ये. त्यासाठी एक 7 फीट ते 6.5 फीट हे आयडिया हे एक आयडियल आहे. ओके. आता सर हे जे 10-11 हजार पक्ष्यांचे तुमचे साईजचे जे शेड हा. आहे याच्यामध्ये तुम्ही निपल लाईन्स आणि फीडरचे लाईन लागल्यात, हे टोटल आपल्याला किती बसवायला लागतील? आता एक सरासरी तुम्ही हे पाहायला गेलं तर इथे 3 फीडिंग फॅनच्या लाईन आहेत बरोबर. आणि तुमच्या निपल लाईन ज्या आहेत त्या 4 आहेत. हम्म. आता हे माझी जी विड्थ आहे ही बाहेरच्या बाहेर 35 आहे, हा. आतमधल्या आतमध्ये 33.5 आहे. 1.5 फूट आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये गेलेलं आहे. आता हे जसं की 40 फूट पर्यंत जरी गेलं तरी माझ्या आतमध्ये शेडमध्ये 4 पॅन फिडिंगच्या लाईन्स असणं गरजेचं आहे. हम्म. आता मॅम गरजेचं ह्यासाठी असतं की ह्या पक्ष्यांची होणारी मुवमेंट की त्याला ट्रॅव्हल करून ह्या खाद्याच्या लाईनपासून ते परत नंतर येताना ट्रॅव्हल करून ह्याला पाण्याच्या लाईनमध्ये त्याची एनर्जी किती वेस्ट होणार आहे. करेक्ट. जेवढी त्याची एनर्जी वेस्ट होणार आहे तेवढं त्याने Feed. जे फीड कन्झ्युम केलंय त्याच्या तुलनात्मक त्याचं वेट गेन जेवढं व्हायला पाहिजे ते कमी होणार आहे. बरोबर. हे एवढंच त्याच्यामध्ये एक म्हणतो ना आपण एक सायंटिफिकली योग्य रिझन आहे ओके. की किती भांडी आणि प्रत्येक पक्षामागे किंवा किती लाईन्स माझ्या असल्या पाहिजेत की अच्छा. जेणेकरून या पक्षाला जास्त ट्रॅव्हल करू लागेल. मग ह्याचे काही डिस्टन्स आहेत का, म्हणजे असे? मॅम डिस्टन्स जर का तुम्ही बघितला तर मोस्टली सगळ्या फार्म्समध्ये हे केलं जातं की दोन्ही कन्स्ट्रक्शनच्या लेफ्ट आणि राईट साईडवरून 2 फीट टू 2.5 फीट हे डिस्टन्स सोडून निप्पल लाईन केले जातात. त्याच्यानंतर एंटायरली माझ्या शेडचं जे सेंटर आहे त्या सेंटरमध्ये मग माझी फिडिंग लाईन येते. हम्म. मग त्या सेंटरच्या फिडिंग लाईन पासून ते त्या निप्पल लाईन पर्यंत जिथून मी 2.5 फूट अंतर सोडलेलं आहे हम्म. त्याच्यामध्ये इक्वल अंतरावरती बाकीच्या लाईन्स डिस्ट्रीब्यूट केल्या जातात. अच्छा. मग हो. तुमचं शेडची विड्थ कितीही किती आहे कशी असू दे त्यानुसार. त्या अच्छा. पद्धतीने इक्वली डिस्ट्रीब्यूट अच्छा. केले जातं. आणि सर अजून एक बघायला गेलं तर तुम्ही दोन्ही शेडच्या म्हणजे शेडची जे एंट्रन्स आपण इथून केली आहे तर हे जे कूलिंग पॅड बसवलेत हे फक्त एंट्रन्सला आहे की शेवट पण आहेत? नाही, हे फक्त तुम्ही पाहताय की आता हे कसं एक आय सेक्शन मध्ये केलेलं आहे म्हणजे पॅरलल आहेत हम्म. माझे कूलिंग पॅड पॅरलल बरोबर आहेत. पण मॅम काय होतं की ज्या वेळेस माझ्या शेडची रुंदी ही फार मोठी केली जाते, विड्थ जास्त ठेवतोय मी, त्यावेळेस जास्त व्हॉल्यूम झाल्यामुळे कूलिंगची स्टेज आणि ह्युमिडिटीची स्टेज ही कंट्रोल करण्यासाठी तुम्ही बघू शकता की फार्मस सी सेक्शन मध्ये कूलिंग पॅड लावले जातात. म्हणजे फ्रंटला पण आहेत आणि पॅरलल पण आहेत की ज्याच्यामध्ये माझं कूलिंग फास्ट होतंय आणि त्याचबरोबर माझी ह्युमिडिटी मॅक्सिमम मला कंट्रोल करता येते. ओके. बट हे मला त्यावेळेस सोयीस्कर आहे ज्यावेळेस माझी विड्थ खूप जास्त आहे. हम्म. जर का माझ्याकडे विड्थ कमी असेल, माझ्याकडे विड्थ नॅरो असेल तर काहीच गरज नाही त्याच्यामध्ये की तुम्ही एक्सेसिव्ह खर्च करायची गरज गरज नाही नाहीये. असं. पण याला मग फॅन म्हणजे आता ह्याची हाईट जास्त आहे, आपण विड्थ कमी जरी म्हटलं तरी लांबीला लेंथ मध्ये जरा जास्त आहे हे,
मॅम length- ह्याचं डिरेक्शन मध्ये सॉरी ह्याचं कॅल्क्युलेशन जर का चेक केलं तुम्ही तर विड्थ इंटू 9 करायचं की अच्छा. जेवढी तुमची लेंथ असायला हवी ही Okay. मॅक्सिमम लेंथ मी किती ठरवू शकतो ओके. तेवढी तुमची विड्थ Width. इंटू 9 करायचं ती तेवढी length तुमची एक असेल. मॅक्सिमम लेंथ पाहिजे. अच्छा. सेकंड थिंग जसं की तुम्ही पाहू शकता की एक पक्षी हम्म. आणि एका पक्षाला लागणारं व्हेंटिलेशन. हम्म. तर व्हेंटिलेशन हे समर सीझन मध्ये, विंटर सीझन मध्ये आणि रेनी सीझन मध्ये हे वेगवेगळ्या रूपाने दिलं जातं. Correct. आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की पावसाळ्यामध्ये आर्द्रकतेचं प्रमाण जास्त असतं हम्म. बट थंडावा पण असतो. हम्म. सो ह्यामध्ये सायंटिफिकली सांगण्यात आलंय की बाबा एक 7 CFM म्हणजे पर केजी मला 7 CFM ने एका प्रतिपक्षाला व्हेंटिलेशन हे प्राप्त झालं पाहिजे. ओके. आणि समरमध्ये हेच व्हेंटिलेशन तुम्ही 9 ते 10 इतकं देणं गरजेचं आहे प्रति किलो. हम्म. विंटरमध्ये काय होतं मॅम, विंटर आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली कधी कधी 20 डिग्री तापमान पण आहे, कधी कधी सकाळचं 26-27 डिग्री आहे. काही काही भागामध्ये संध्याकाळचं जे टेम्परेचर आहे हम्म. हे 7 डिग्री 8 डिग्री पण आहे, काही काही ठिकाणी 13 डिग्री 14 डिग्री पण आहे. सो त्या पद्धतीने की माझ्या पक्षाला गार लागू नये, सर्दी लागू नये, हे जे फ्लॅप्स आहेत हम्म. ह्यामधनं बाबा एक स्पेसिफिक माझ्या पक्षाला एक चांगलं व्हेंटिलेशन आणि एक चांगला प्राणवायू मिळावा, हम्म. अमोनिया बाहेर एक्सिड व्हावा, ह्याच्यामध्ये प्रत्येक फार्मर त्याच्या मॅनेजमेंट प्रमाणे ऍक्च्युली ठेवतो. ठेवतो. का तर मी परफेक्टली फक्त CFMच्या हिशोबाप्रमाणे हम्म. व्हेंटिलेशन ठेवण्यात आलं तर पक्षाला सर्दीही लागते. Correct. सो त्याचीही काळजी घ्यावी लागते. अच्छा. पण सर आता हे टोटल तुमच्याकडे 5 फॅन आहेत आता. 6 फॅन आहेत. अच्छा, Yes, 6 6 फॅन. फॅन आहेत. तर मग ह्या 6 फॅन ठेवण्यामागचं म्हणजे पर्टिक्युलर 6च फॅन लागतात? 6च फॅन. ह्या- आता मॅम कसं आहे माहिती आहे का लेन्थसाठी? की पकडून चला की मॅम प्रत्येक कंपनीचे जे जे फॅन आहेत की मुंटूर कंपनीचे असतील, मल्टाय कंपनीचे असतील, बिग डचमॅन कंपनीचे असतील, की हे तुम्हाला 54 इंच ते 56 इंच, काही 53 इंच, काही 52 इंचाचे फॅन मिळतात. प्रत्येक फॅनची एक रोटेटिंग स्पीडची एक कॅपॅसिटी आहे की ज्याच्यामधनं जनरेट क्युबिक फीटच्या हिशोबाप्रमाणे RPMच्या हिशोबाप्रमाणे तुमचं CFM जनरेट होतोय. ओके. काही फॅनचा CFM 20 असेल, आता हम्म. बॉक्स फॅन असेल तर 20 आहे. काही काही जणांचे कोन फॅन आहेत हम्म. तर त्यांचा 24,000 CFM पण आहे. हम्म. सो मी एक छोटंसं एक्झाम्पल देतो तुम्हाला की माझ्याकडे 10 पक्षी आहेत. हम्म. 10 पक्ष्यांचं वजन आज 2 किलो आहे. हम्म. ठीक आहे. 2 किलो प्रमाणे 20 किलोचा माझा पक्षी झाला टोटल. ठीक आहे. मी प्रत्येक किलोला, आता माझं समर सीझन चालू आहे, प्रत्येक किलोला मी 9चा CFM देतोय. हम्म. सो मी ते 20 इंटू 9 करणारे मला आलं 180 CFM. ओके. सो माझ्याकडे जर का कॅपॅसिटी असेल 10,000 पक्ष्यांची, हम्म. माझ्याकडे जर का आज बाबा 2 किलोच्या साईजचा माझ्याकडे पक्षी आहे तर ती जो माझी 20 टनाची कॅपॅसिटी झाली. अच्छा. सो मी हे 20 टन काय करणार आहे, इंटू 9 करणार आहे. जे काय मला आन्सर भेटेल त्याला मी डिवायडेड बाय माझ्या एका फॅनचा CFM. सो मला जे आन्सर भेटेल त्याच्यामध्ये मी बघणार आहे की माझा जर का एका फॅनला CFM 20,000चा आहे तर मला किती टोटली किती 1000 CFM पाहिजे, त्या पद्धतीने मी ते व्हेंटिलेशन लावणार आहे. ओके. सर तुम्ही फक्त आपल्या शेतकऱ्यांसाठी सांगू शकाल का की CFM तुम्ही जे बोलताय म्हणजे नक्की काय आहे? मॅम CFM म्हणजे क्युबिक फीट पर मिनिट. हम्म. म्हणजे थोडक्यात 20,000 CFMचा माझा एक फॅन आहे. बरोबर. तर 20,000 क्युबिक फीट पर मिनिट हम्म. एवढी एअर या पोल्ट्रीमध्ये तो हम्म. एक फॅन व्हॅक्युम करून तेवढ्या एका मिनिटामध्ये बाहेर टाकणार आहे. अच्छा. ह्याचा अर्थ हा होतो. ओके. पण सर आता स्टेजनुसार पण तुम्हाला व्हेंटिलेशनचा जो फ्लो आहे तो चेंज करावा लागत असेल, म्हणजे ब्रुडिंगच्या वेळेस वेगळा असेल किंवा मॅच्युअर पक्षामध्ये थोडं. एक्झॅक्टली मॅम. आता मोस्टली ब्रुडिंगमध्ये मी सगळ्या फार्मर्सला हेच सांगण्यात येईल, म्हणजे सांगेल किंवा रिकमेंड करेल की एक व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह म्हणजेच थोडक्यात काय एक VFD फॅन असणं फार गरजेचं आहे. का गरजेचं आहे की ज्या वेळेस हिवाळ्यामध्ये खूप जास्त थंडी असते त्यावेळेस त्या फॅनचा जो वेग आहे, त्या वाऱ्याचा वेग आहे, हा कंट्रोल करता येतो तुम्हाला. कंट्रोल केल्यामुळे डायरेक्टली ज्यावेळेस फॅन स्टार्ट होणार आहे त्यावेळेस पक्ष्यांवरती खूप जास्त एअरफ्लो लागण्याची म्हणजे दक्षता आपण ती त्यावेळेस घेऊ शकतो. त्याचं बेनिफिट असं. आता सेकंड थिंग तुम्ही हे विचारलं की फ्लोज वेगळे असू शकतात का. सो जसं की मी सांगतो की फर्स्ट 15 डेजमध्ये म्हणजे पहिल्या 15 दिवसामध्ये पकडून चला मॅम की माझ्या शेडमध्ये 10,000 पक्षी आहेत. काही लोकांच्या शेडमध्ये 7,000 असतील, काही लोकांच्या शेडमध्ये 15,000 असेल, कुणाची कॅपॅसिटी 20,000 असू शकते. तर ज्या वेळेस माझ्या ब्रुडिंगमध्ये 0.30 स्क्वेअर फीट च्या हिशोबाप्रमाणे मी एक चिक प्लेस करतोय ब्रुडिंगच्या डेजमध्ये, त्यावेळेस वस्तुस्थितीमध्ये माझ्या शेडमध्ये गॅस किती निर्माण होतोय हे फक्त मला त्यावेळेस माहिती असेल.
सो मी शेतकऱ्यांना हे रिकमेंड करेल की तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये स्टॉप वॉच असतं, तुम्ही ब्रुडिंगमध्ये मोस्टली फर्स्ट डेमध्ये किंवा सेकंड डेमध्ये तुम्ही तिथे ऑन ऑफ कधी करायचा आणि ऑफ कधी करायचा हे या पद्धतीने ठरवा की स्वतः उभे राहावा. गॅस ज्या वेळेस पूर्णतः तुम्हाला वाटेल जाणवेल की बाबा आता शेडमध्ये गॅस झालाय, तुम्ही कुणाला तरी सांगून तुमचा वेवडी ऑन करायला लावा. तिथे तुम्ही पक्ष्यांच्या मागच्या साईडला उभं राहिल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला फ्रेश एअर जाणवेल त्यावेळेस तुम्ही तुमच्या स्टॉपवॉच मध्ये तो टायमर लावून ऑफ करा. तुम्हाला हे कळेल की ऑफ करण्याचा माझा टायमिंग काय आहे. ज्यावेळेस परत तुमच्या शेडमध्ये तो गॅस निर्माण करणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्याचा हा अंदाज भेटेल की माझ्या शेडमध्ये मी परत तो फॅनचा ऑन टाइम काय ठेवला पाहिजे. सो ह्याच्यामध्ये कोणतंच कन्फ्युजन नाही राहणार, कारण प्रत्येक शेडमध्ये प्रत्येकाचा व्हॉल्यूम, प्रत्येकाची विड्थ, लेंथ आणि बर्ड्सची कॅपॅसिटी हे वेगवेगळी असू शकते. आणि हेच व्हेंटिलेशन तुम्हाला फर्स्ट 15 डेजमध्ये की खूपच जास्त थंडी आहे तर तुम्ही तुमच्या VFDचं जे फॅनचं RPM आहे हे कमी ठेवा, 40 वरती ठेवा, 50 वरती ठेवा. हे जर का समर सीझन असेल तर तुम्ही 80 पासून पण स्टार्ट करू शकता. बट वस्तुस्थितीमध्ये तुम्ही पक्ष्यांमध्ये बसून तिथं त्यांच्यासोबत ऑब्झर्व करणं गरजेचं आहे की माझ्या पक्षाला किती वेगाने वारं चालतंय. त्याच्यामध्ये असं ठराविक कॅल्क्युलेशन नाहीये. हा, मोठ्या पक्षी असेल तर तुम्ही एक ठराविक कॅल्क्युलेटेड स्पीड आणि व्हेंटिलेशन पक्षाला देऊ शकता. बट माझ्या लहान पक्षाला त्याला किती क्षमतेने येणारं वारं त्याला पेलतंय त्याच्यामध्ये त्याचं ऑब्झर्वेशन करून त्याची हालचाल कशी राहते, तो किती वेळानंतर खाद्य खातोय, किती वेळाने पाणी पितोय किंवा खूप जास्त गार लागते म्हणून एकत्रित हे येतोय का, ह्या सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन तुम्ही व्यक्तिगत ज्यावेळेस तुमचं ब्रुडिंग चालणार आहे त्यावेळेस तुमच्या ऑब्झर्वेशनने तुम्ही काम केलं पाहिजे. अच्छा, हा, मग ते मॅनेजमेंटचा पार्ट. एक्झॅक्टली, तो मॅनेजमेंटचा पार्ट. बरोबर. सर, आयडियल ह्युमिड, आता जसं व्हेंटिलेशन मध्ये पण तुम्ही सांगितलं की थोडासा फरक असतो, त्याचप्रमाणे ह्युमिडिटी आणि टेम्परेचर मध्ये पण तुम्ही जे कंट्रोल करताय त्यामध्ये पण बदल येणार आहे. आता मॅम तसं पाहायला गेलं तर मॅम पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही हे पाहू शकता की 30 डिग्री ते 32 डिग्री पर्यंत जे तापमान आहे त्याच्यामध्ये कॉब इंडस्ट्रीचा जो पक्षी आहे आपला, हा फेंटिंग करत नाहीये किंवा हा व्यवस्थित राहतोय. सो इनिशियली AC शेडमध्ये जर का कॉब पक्षी तुम्ही सांभाळत असाल तर इनिशियली 26 to 28 डिग्री यामध्ये तुम्ही पक्षी मेंटेन ठेवा. पक्षी मोठा झाल्यानंतर. आता काही फार्मरचं असं म्हणणं असतं की आपण खूपच लवकर कुलिंग स्टार्ट केली पाहिजे. सो खूप जास्त लवकर कुलिंग, आता जर का 40 डिग्री 41 डिग्री ह्या पद्धतीचं आत्ता जसं समरमध्ये वातावरण आहे यामध्ये इनिशियली आपण म्हणजे पकडून चला मॅम की आज 40 डिग्री टेम्परेचर आहे, आज डे 1 आहे, आज इन्क्युबेशन मधनं 34 डिग्री मधनं माझ्या शेडमध्ये येणारा पक्षी आलेला आहे, तर मी माझ्या शेडमध्ये 32 डिग्री टेम्परेचर समरमध्ये का होईना मी मेंटेन ठेवलं पाहिजे. सो जर का मी कुलिंग करत असेल तर मी ती तितकीच कुलिंग केली पाहिजे की माझं टेम्परेचर 40 वरनं डिक्रीज होऊन 32 पर्यंत मेंटेन राहावं. इतकं कुलिंग नाही झालं पाहिजे की ते 25-26 पर्यंत यावं. ही दक्षता फार्मरने लहान पक्ष्यांमध्ये घेतलीच पाहिजे की कुलिंग करायचंय म्हणजे असं नाही कुलिंग करायचं की फारच माझं शेड कूल व्हावं. 32 डिग्री, त्याच्यानंतर बाबा दुसऱ्या दिवशी तुम्ही 0.5 डिग्रीने अजून कमी या, तिसऱ्या दिवशी 0.5 डिग्रीने अजून कमी या, स्लोली कमी या आणि तुम्ही ते 27ला मेंटेन ठेवा. बट हेच जर का विंटर असेल तर तुम्ही 2 दिवसाला 0.5 डिग्रीने कमी या. का तर जेवढी हीट राहील तेवढं फिदरिंगचं प्रमाण जे असतं पक्षाला, की म्हणजे जसं की इव्होल्युशन होतंय तर नैसर्गिकरित्या पक्षी सुद्धा त्याचे पंख ग्रो करतोय. मग हे पंख जितके कमी ग्रो होतील, कमी वेळे म्हणजे जास्त वेळेमध्ये कमी ग्रो होतील, तेवढं माझ्या पक्षामध्ये मास म्हणतो ना आपण त्याचं एक स्टेबल राहतो आणि तो पक्षी फिदरिंग वरती जात नाही. वेट गेन चांगलं झाल्यामुळे आणि फिदरिंग वरती न गेल्यामुळे फार्मरला त्याचा फायदा होतो. अच्छा, मग हे ऍक्च्युली तुम्ही जे सांगितलं की अडॉप्शनची प्रोसेस आहे बर्डची बेसिकली, की एकदम पटकन झटका लागला तर स्ट्रेस येऊ शकतो बर्डला आणि त्याला सर्दीही लागू शकते किंवा हीट स्ट्रेस, सगळेच म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आहेत. एक तर CRDची इश्यू पडत येतात, त्यापेक्षा मध्ये हळूहळू टेम्परेचर मेंटेन केलं पाहिजे. कारण गरम गार असं ज्यावेळेस आपण त्या पक्षाला देतोय त्यावेळेस आपल्याला बेसिकली कोणी असेल तरी सर्दी ही नॉर्मली लागते आपल्याला. येस. आणि सर, आता मला एक विचारायचं होतं की तुम्ही सेमी एसीचा हा फार्म आहे तुमचा, AC आणि सेमी एसीचा मेजर डिफरन्स काय तो? EC हाऊस मध्ये, प्रॉपर EC हाऊस मध्ये तुम्हाला पफ पॅनल भेटतील वरती, तुम्हाला ही सिलिंग नाही येणार आहे. ठीक आहे.
आणि रेग्युलरली त्या ट्रंकी प्रोजेक्ट्समध्ये जर का तुम्ही हाईट पाहायला जाल तर तुम्हाला इथंच त्याची 7 फीट हाईट भेटेल. अच्छा, ठीक आहे. ठीक आहे. आणि ॲल्युमिनियम Walls शीट्स मध्ये यूज केल्या जातात वरती. रिफ्लेक्शन चांगलं राहतं. हीट ट्रॅप कॅपॅसिटी म्हणजे आतमधली हीट सुद्धा बाहेर जाणार नाही आणि आतमधलं जे कुलिंग आहे ते सुद्धा बाहेर जाणार आहे. आता EC हाऊसमध्ये सेमीवाल्या काय होतं की आपण प्लास्टिकच्या शीट्स यूज करतो. बरोबर. जे टेम्परेचर ज्या पद्धतीने निसर्गामध्ये कमी जास्त होणार आहे तेच टेम्परेचर तुमच्या त्या प्लास्टिकच्या शीट्समध्ये ॲब्सॉर्प्शन Absorb होणार आहे. सो तो तेवढा एक ह्यूज डिफरन्स. ॲक्च्युअलमध्ये काय होतंय की तुम्ही आतमधलं जे एअर टेम्परेचर आहे सेमी AC शेडमध्ये एअर टेम्परेचर तुम्ही ॲक्च्युली कूल करताय. आणि ह्युमिडिटीचं जर मॅम तुम्ही बोलाल तर माझा ज्यावेळेस पक्षी मोठा आहे त्या मोठ्या पक्षाला 55 to 65 to 70 मॅक्स टू मॅक्स ही ह्युमिडिटी मी कंट्रोल केली पाहिजे. ओके. आणि जर का चिक्समध्ये बोलाल आता मॅम अजून ह्याच्यामध्ये पण या सेमी EC शेडचा ड्रॉबॅक असा आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये जर का ह्युमिडिटी खूप जास्त झाली आहे खूप जास्त बरं. झाली आहे आणि बाहेरचं टेम्परेचर पण लो आहे तर जर का मी माझं शेड हीट करत नाही तोपर्यंत ती ह्युमिडिटी ड्रास्टिकली म्हणजे हा सिद्धांत आहे सायन्सचा ते ड्रास्टिकली कमी होणार नाही. सो पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये मी ह्युमिडिटी मला ही कमी करता नाही येणार आहे. का तर एकदा पक्षी मोठा झाला तर मी कुठलेच हीटर लावत नाहीये किंवा मी रोज हीटर लावले तर मला मेंटेनन्स वेमध्ये मला ते परवडणार नाहीये. सो ते EC शेडमध्ये करता येतं जे ट्रंकी प्रोजेक्ट त्याच्यामध्ये करता येतं बट ह्याच्यामध्ये नाही येत करता. सो अशा वेळेस जर का मला ह्युमिडिटी कमी करायचीच आहे तर मी फॅनचे फ्लो वाढवू शकतो जास्त की ज्याच्यामुळे एक 3 ते 4 पर्यंत तुम्हाला ह्युमिडिटीचा फरक जाणवेल. ओके सर. आता मेजर जर कोणी स्टार्ट करतंय तर मॅनेजमेंटचा मेजर रोल काय आहे आता? कारण कधी सपोज हे कोणी फुल टाइम साठी बघतंय तर ह्याला किती वेळ द्यावा लागतो एका शेडमध्ये मॅम आणि कसं काय? ऑनेस्टली तुम्हाला सांगतो की आपण ह्यापासून स्टार्ट करूया की समजा पकडून चला की माझे आज बर्ड्स गेलेत. ठीक आहे. मला शेड क्लीन करायचंय. ठीक आहे. मला जे काही माझं खत आहे हे खत भरायचंय. खत भरल्यानंतर माझी खाद्याची भांडी पाण्याची भांडी मॅन्युअल पाण्याची भांडी आणि खाद्याची भांडी सिलिंग हे सगळंपणे सुस्वच्छ धुवून घ्यायचंय. धुवून घेतल्यानंतर माझं हे शेड वाळणार आहे. वाळल्यानंतर पण तुम्ही हे पाहू शकता की काळे काळे किडे असतात ह्या तुशीमध्ये राईस हस्क मधनं मिलमधनंच येतात ते तर तेही शेडमध्ये असतात. सो मी फार्मरला हे रिकमेंड करेल की हमला वगैरे त्यांनी घ्यावं आणि त्यांनी 100 मिलीने स्प्रे घ्यावा शेडमध्ये की जेणेकरून धुवायच्या आधी हे काळे किडे सुद्धा त्याच्यासोबत वॉश होऊन निघतील. एकदा तुम्ही क्लीन करून घेतलं की त्याच्यानंतर तुमची चुन्याची स्टेज येते. चुन्यामध्ये मी फार्मरला हे रिकमेंड करेल की चुन्यामध्येच कढीचा चुना घ्या त्याच्यामध्येच फॉर्मेलिन आणि मोठं मीठ हे तुम्ही त्यामध्येच यूज करा की जेणेकरून जे काही बॅक्टेरियल जर्म्स असतील हे जर्म्स तुम्हाला. आता मोस्टली सगळ्याच कंपन्या काय करतायत की चुना मारायच्या स्टेजच्या आधी बर्निंगची स्टेज होते. बर्निंग करून घेतात मोस्टली जे खूप चांगलं आहे की ज्याच्यामुळे जर्म्स मोस्टली बॅक्टेरियल जे काय राहिलेले असतील व्हायरल बॅक्टेरियल हे मोस्टली क्लीन होतात. ऍटलीस्ट काहीच नाही 80-85% क्लीन होतात. त्याच्यानंतर चुन्याच्या स्टेजमध्ये पण बराचसा फरक पडतो. चुन्याची स्टेज झाल्यानंतर मग तुमची स्टेज येते तूस टाकण्याची. तूस टाकल्यानंतर तुमची स्टेज येते फ्युमिगेशन करायची. फ्युमिगेशन फार्मरने कंपल्सरी करावं की बारीक सारीक कुठे कोळी असतील किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन तुमच्या शेडमध्ये राहिलं असेल किंवा व्हायरल राहिलं असेल तर फ्युमिगेशन मधनं ते ऍटलीस्ट 90-95% कव्हर होतंय की येणाऱ्या नवीन पक्षाला माझा त्याचा कुठलाही प्रादुर्भाव होत नाही. फ्युमिगेशन प्रोसेसमध्ये 48 आवर्स तुम्ही तुमचं शेड बंद ठेवा आणि त्याच्यानंतर तुमचे नवीन पाहुणे जे येतील तुम्ही त्यांचं स्वागत करा. अच्छा सर. आता ह्याच्या पिरियड साठी किती दिवस असतात म्हणजे तुमची एक बॅच गेल्यानंतर? डिपेंड करतं कंपन्यांवरती. समजा मार्केटमध्ये जसं तुम्ही पाहू शकता की गणपती श्रावण वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे तर इथे प्लेसमेंट्स थोडे कमी होतात. बट हेच ज्यावेळेस डिसेंबर टू जून पर्यंत जे प्लेसमेंट्स आहेत याच्यामध्ये तुम्ही हे पाहू शकता 15 to 20 डेज मध्ये कंपनी नवीन पक्षी प्लेसमेंटमध्ये म्हणजे शेडमध्ये नवीन प्लेस करते. हे पाहू शकता तुम्ही. सो इनिशियली जर का मी रॉस पक्षी घेतोय माझा परफॉर्मन्स चांगला आहे आणि माझ्याकडे कमी शेड असल्यामुळे म्हणजे माझ्या भागात कमी शेड असल्यामुळे माझं कंपनीमधनं येणारं प्लेसमेंट हे चांगलं असल्यामुळे एक 6 ते 6.5 बॅचेस होत आहेत. जर का मी कॉब इंडस्ट्रीमध्ये काम करतोय तर 5 ते 5.5 बॅचेस माझ्या शेडमध्ये वर्षाकाठी होत आहेत.
सर आता हे जे फीडर लाईन आहे ती तुमची याच्याशी ऑपरशी कनेक्टेड आहे, ह्याच्यातून तुम्ही फीड यामध्ये पोती खाली करताय का? येस येस. आणि फीडिंग लाईन जाते. तर दिवसातून तुम्ही किती वेळा फीड देताय? म्हणजे आता कसं मॅम देताय, कोणत्या वेळेत? तुम्ही कंपनीचं जर का एक बुकलेट असतं, ह्या ओके. बुकलेटमध्ये पाहू शकता की माझा पक्षी आज किती दिवसाचा आहे, आज त्याने कन्झम्पशन किती केलं पाहिजे ग्राम वाईज. ओके. मग ह्याप्रमाणे समजा आज माझा पक्षी बाबा 30-35 दिवसाचा आहे, त्याचं त्याने आज त्याच्या डेगेनमध्ये 150 ग्राम प्रति पक्षी त्याने कन्झ्युम केलं पाहिजे. तर माझा नंबर ऑफ पक्षी जो असेल त्याला गुणिले करायचं 150 ग्रामने, तेवढे बॅग्स मी टाकायचे. मोस्टली इसी शेडमध्ये जर का तुम्ही कॉन्स्टंटली आणि कन्सिस्टंटली फीड ठेवाल तर पक्ष्यांची मुवमेंट कमी होणार आहे. जेवढी मुवमेंट कमी होणार आहे त्यावेळेस, कारण काय होतं मॅम की ज्यावेळेस फीड पूर्णतः माझ्या भांड्यामधलं संपणार आहे, पक्ष्यामध्ये क्युरिओसिटी जनरेट होते आणि एखाद्या पक्षाने जर का खाद्य खाल्लं नसेल तर तो पूर्णपणे रोटेट होणार आहे शेडमध्ये, त्याचं तेवढं वेट गेन कमी होणार आहे. सो कन्सिस्टंट फीड ठेवा, हा विचार नका करू. फक्त एवढंच बघा की डेली बेसिसवरती आज माझे 15 बॅग जायचे होतात, तिथे 15 गेलेत का, 16 गेलेत का, 17. सो प्रोग्रेसिव्ह पिरियड तुमचं तुम्हाला समजेल. इसी शेडमध्ये मोस्टली तुम्ही हे बघू नका की माझं फीड किती जात आहे, का तर 2 दिवस 3 दिवस तो पक्षी सुद्धा प्लस मध्ये तिकडे असतो. बरोबर. आणि पाण्याचं कसं आहे तुमचं नियोजन? तुम्ही वॉटर लाईन किती वेळ, कधी वॉटर लाईन मध्ये मोस्टली मी फार्मर्सला ही दक्षता घ्यायला सांगेल की ज्या वेळेस शेडमध्ये माझा नवीन पक्षी येण्याआधीच, कारण कालांतरानंतर पावसाळ्यामध्ये मला जे माझ्या बोरमधनं किंवा विहिरीमधनं पाणी येणार आहे त्याचा पीएच हा वेगळा असणार आहे. सो पीएच तुम्ही कन्सिस्टंटली चेक करा. 7च्या खाली तुमचा पीएच असू द्या. पीएच जर का तुमचा चांगला मेंटेन असेल तर तुम्ही ॲसिडिफायर्स कंपल्सरी यूज करा. मोस्टली पावसाळ्यामध्ये हे पाण्यात येतं की आपल्या पाण्यामधनं बॅक्टेरियल इन्फेक्शन्स होतात, फंगल इन्फेक्शन्स होतात. सो कंपल्सरी क्लिनिंग टॅब आणि त्याच्यासोबत तुमचं जे ॲसिडिफायर्स आहेत हे कंपल्सरी यूज करा. 1000 लिटर मागे तुम्ही थोडंसं त्रास घ्या, बट कंपल्सरी टाकत राहा. म्हणजे चेंज कराल पाणी त्यावेळेस तुम्ही ते वॉटर प्युरिफाय ठेवणं गरजेचं आहे. हाच इम्पॅक्ट तुमच्या ज्यावेळेस बर्डवर होणार आहे. म्हणजे कसं फीड मी कन्झ्युम केलंय बट माझं वॉटर जे होतं ते इन्फेक्टेड होतं. सो त्याने जे कन्व्हर्जन केलं पाहिजे वेटमध्ये ते नाही होणार आहे. FCR वरती तुमचा इम्पॅक्ट होणार आहे ऍक्च्युअली. आणि जेव्हा पण म्हणजे बेसिकली हा थंब रूल आहे की पोल्ट्रीचा की बर्ड जेवढं खातोय त्याच्या दुप्पट तो पाणी पितो. येस. त्यामुळे पाणी हे जास्त जात आहे त्याच्या शरीरात. येस. त्यामुळे त्यांनी पाण्यावरती पण तेवढाच फोकस. आपण आता तुम्ही हे पाहू शकता मॅम की पाण्याचा इंटेकच नाही झाला किंवा कधी कधी माझ्या टाकीमधलं पूर्णतः होतं असं की फार्मरकडनं होतं की कधी कधी पाण्याच्या प्रॉब्लेममुळे त्यांना वेळेवरती टाकी नाही भरतायत. आता हे पण पाहू शकता की रानातली लाईट जी आहे महाराष्ट्रामध्ये की रात्रीची येते, कधी कधी सकाळची पण येते. सो थोडाफार फरक पडतो. बट मोस्टली फार्मरने त्याच्या नियोजनार्थ बॅकअपचं पाणी किंवा स्टोरेज पाण्याचं ठेवावं. का स्ट्रोक बसण्याचे चान्सेस असतात. फीड खूप खाल्लेलं असतं, पक्षाला खूप तहान लागलेली असते आणि फेंटिंग करायला लागतो पक्षी, कारण हीट खूप जनरेट झालेली असते. सो बॅकअपला कंपल्सरी फार्मरने एक 5 ते 10,000 लिटर पाणी हे कंपल्सरी ठेवणं फार गरजेचं आहे की 2 दिवस जरी प्रॉब्लेम झाला पाण्याचा तरी माझ्या शेडला, माझ्या पक्ष्यांना शाश्वत पाणी असलं पाहिजे. बरोबर. पण आता सर तुमचं सेमी इसी शेड जरी असेल तरी पाण्याचा पण तुमचा युसेज जास्त असणार. एक्झॅक्टली. जर का पकडून चला मॅम की माझं सेमी एसी शेड आहे, माझ्याकडे 10,000 पक्षी आहे आणि समर सीझन आता चालू आहे. सो मोस्टली 8 to 9,000 लिटर पाणी हे नुसतं पिण्यासाठी लागणार आहे आणि 15,000 लिटर ते 25,000 लिटर पाणी फक्त मला कुलिंगसाठी लागणार आहे. आता कुलिंग मध्ये मी एवढं व्हेरिएशन का देतोय 10,000 लिटर पाण्याचं की डेली की काही ठिकाणी 45 डिग्री तापमान पण असू शकतं. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये 35-36 असू शकतं आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये 40 डिग्री पण असू शकतं. जिओलॉजिकल कंडिशन्स ह्या प्रत्येक जिल्ह्याच्या त्या गावामध्ये आणि त्या शेडच्या अवतीभोवती किती गारवा आहे, बागायत शेती आहे का, फार्मरने चारी बाजूने झाडी झुडपं काही त्या शेडला सावली करण्यासाठी केलेत का, या सगळ्यावरती त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. आणि तुम्ही तिथं तुमचं पाण्याचं जर का समजा गारवा मेंटेन केलाच तुम्ही तर तुम्हाला पाणी कमी लागणार आहे. तुम्ही तिथं वॉटर तुमचं जरी तुमच्याकडे पाण्याचा रिसोर्स कमी असेल आणि तिथे तुम्हाला वॉटर सेव्ह करायचं असेल तर तुम्ही शेजारने गारवा निर्माण करा, झाडं लावून घ्या की जेणेकरून तुम्हाला उन्हाळ्यामध्ये त्रास नाही होणार आहे. ओके सर. आता सेमी एसीला
एक तर सगळ्यात मोठा जो आहे ते कुलिंगचं त्याचा मेंटेन राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. येस. जर आपण खेडेगावात जर बघतोय तर लाईट येण्या जाण्याचा खूप प्रॉब्लेम येतो. Yes. तर मग बॅकअप जनरेटर असणं गरजेचं आहे. मग तो आपण दिवसाला किती युसेज आहे जनरेटरचा वगैरे काय? मॅम, तुम्ही असं कॅल्क्युलेशन करू शकता की आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस नवीन नवीन पाऊस येतो त्यावेळेस तुम्हाला हे बघण्यात येतं की कुठेतरी पोल पडलाय, की शॉर्ट सर्किट्स झालेत, बरोबर. लाईनचं काम चालू आहे. तर त्या काळामध्ये माझ्याकडे माझ्या शेडमध्ये बॅच आहे आणि नेमकं त्यावेळेस तो प्रॉब्लेम अनफॉर्च्युनेटली तसंच घडलंय. सो मला त्यावेळेस एक जास्त करून बाबा मला डिझेल लागणार आहे. सो ऑन अन ॲव्हरेज जर का तुम्ही पकडलं तर एक 10,000 ते 15,000 रुपयाचं डिझेल पर बॅचला मला लागणार आहे. ओके. आता जर का तुमच्या भागामध्ये पावसाळ्यामध्ये उन्हाळी पाऊस पडतात, वीज कडाडते, लाईट्स जातात आणि हे जर वारंवार होत असेल तर तुम्हाला डिझेल, सो मी असं फिक्स नाही सांगू शकत आहे की तुमच्याकडे ऍक्च्युअल डिझेल किती लागणार आहे. ऑन अन ॲव्हरेज सांगू शकतो पर बॅचला तुम्हाला 10-15,000 खर्च येणार आहे का येणार प्लस आहे. मायनस होणार आहे. येस येस. काही वेळेस 3,000 मध्ये पण भागतं. अच्छा. असंही होतं की बाबा विंटर सीझन मध्ये बरोबर. लोड नसतो शक्यतो सगळीकडे, पाणी सगळीकडे अवेलेबिलिटी असते आणि त्याच्यामुळे MSEB वरती लोड नसल्यामुळे लाईट्सचा प्रॉब्लेम कुठे होत नाही. त्या दिवसामध्ये डिझेलचा मोस्टली 3,000 ते 5,000 एवढा खर्च येतो. अच्छा. आणि सर आता हे चिक्स तुम्ही XYZ कोणत्याही कंपनीकडून घेत असाल तर चिक्सचं आणि फीड्सचं नियोजन कसं केलं जातं बेसिकली? आता मोस्टली की माझ्याकडे 1 डेचा चिक लॉन्च होतो की ओके. फर्स्ट डेचा चिक आज माझ्या शेडवरती आलाय. तर सगळ्याच कंपन्या इंटिग्रेटेड ज्यांच्यासोबत तुम्ही फार्मिंग करत आहात हे प्री स्टार्टर पहिल्यांदा सुरुवातीला दिलं जातं चिक्सला 8 to 9 डेज पर्यंत. त्याच्यानंतर तुमची एक ग्रोथ स्टेज येते की ज्याच्यामध्ये स्टार्टर देते कंपनी. त्याच्यानंतर एक तुमची 1 kg ची स्टेज झाल्यानंतर मग तुम्हाला परत त्याच्यानंतर काही कंपन्या ग्रोवर देतात, काही कंपन्या फिनिशर 1. नावं बदलत, फक्त सेम इन्ग्रेडियंट आणि सेम फीड दिलं जातं. त्याच्यानंतर मग काही कंपन्या फिनिशर 2 देतात, काही कंपन्यांचं सिंगल फिनिशर तर सिंगल फिनिशर असतं. हे अकॉर्डिंगली पूर्णपणे 40 दिवसाची, 35 दिवसाची, 45 दिवसाची जी काय बॅच असेल त्याच्यामध्ये फीड हे दिलं जातं. ओके. सर कोणत्याही पोल्ट्री फार्म मध्ये आता सपोज फार्मरला जेव्हा इंटिग्रेटेशन मध्ये तुम्ही करताय तेव्हा रेअरिंग चार्जेस तुम्हाला FCR च्या बेसिसवरती दिले जातात. येस. तर मग FCR म्हणजे जर फार्मरला तुम्ही सांगायचं झालं तर नक्की शेतकऱ्यांना सांगू शकता का नक्की काय आणि तो कोणत्या पद्धतीने म्हणजे तुम्ही चांगला मेंटेन करू शकता, काय करू शकता त्याला चांगला ठेवण्यासाठी FCR? FCR मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही पाहताना म्हणजे अगदी फर्स्ट डे पासून एक माझ्या शेडची स्वच्छता खूप चांगली असणं गरजेचं आहे. डिसीजेस नसतील माझ्या शेडमध्ये कोणते तर माझा पक्षी जो येणार आहे त्याची रेजिस्टन्स पॉवर ही चांगली टिकून राहते. तो फीड चांगलं करतोय. चांगलं पाणी देणं फार गरजेचं आहे. चांगलं पाणी जर का मी दिलं ज्याच्यामध्ये कुठलंही फंगल इन्फेक्शन नाही तर त्याची मोस्टली डायजेस्टिव्ह प्रोसेस चांगली राहणार आहे. तुम्ही जर का येणारा पक्षी जर का लहान असेल तर त्याला प्रीबायोटिक्स, तुम्ही प्रोबायोटिक्स वगैरे देऊ शकता की जेणेकरून त्याची डायजेस्टिव्ह प्रोसेस चांगली राहिली तर तो त्या फीडचं कन्व्हर्जन जे वेटगेनमध्ये करणार आहे ते चांगलं करणार आहे. शुद्ध सुस्वच्छ पाणी द्या, चांगलं फीड द्या. येणारं जे फीड असणार आहे हे पण चांगलं असणं गरजेचं आहे कंपनीकडनं. आणि त्याचसोबत व्हेंटिलेशनचा एक खूप इम्पॉर्टंट रोल आहे की फ्रेश ऑक्सिजन जेवढं चांगलं पक्ष्यांना मिळणार आहे, कुठल्याही पद्धतीचा अमोनिया गॅस शेडमध्ये नाहीये आणि एक चांगलं रेस्पिरेशन त्याचं राहणार आहे. सो अकॉर्डिंगली त्याचा FCR चांगला मेंटेन राहणार आहे. अच्छा. आणि सर मोर्टॅलिटी आता जसं उन्हाळ्यात आपण मोर्टॅलिटी म्हणजे मर बेसिकली उन्हाळ्यात आपण बघतो की मर खूप जास्त आहे, थंडी थोडी कमी प्रमाणात असते. तर मग ह्याच्यामध्ये मेंटेन कसं करताय तुम्ही? मर कशी कमीत कमी ठेवायचा प्रयत्न करताय? मॅम तुम्ही जसं की म्हणता की मर, आता मॅम तुम्ही इथे पाहू शकता की समजा आता मी ही तूस घेतोय हातामध्ये, ठीक आहे बाबा, ही माझी तूस इतकी भुसभुशीत आहे, बरोबर आहे. सो योग्य दिवशी मी माझ्या तुशीचं रॅकिंग करतोय का तर त्याच्यावरती शीट पडणार आहे पक्ष्यांची, त्याच्यामधनं अमोनिया जनरेट होणार आहे. ती जेवढी सुस्वच्छ राहील, सुकी राहील, तेवढे इन्फेक्शन्स माझे जसं की आसायटिस वगैरे आपण जसं म्हणतो की पक्ष्यांना होतो ते इन्फेक्शन्स होणार नाहीत. सुस्वच्छ राहील. व्हेंटिलेशन मी जेवढं स्ट्रॉंग ठेवणार आहे तेवढं रेस्पिरेशन त्याचं चांगलं राहणार आहे. आणि त्या डायजेस्टिव्ह प्रोसेस एक त्याची राहिली, पाणी शुद्ध दिलं मी, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ह्याच्यामुळे मॉर्टॅलिटी रेशो जो आहे तो माझा कमी राहणार आहे.
मग की मी हे- पक्ष्यांची किती चांगली काळजी. फर्स्ट स्टेज मध्ये ज्यावेळेस माझा पक्षी ब्रुडिंग मध्ये आहे, हम्म, त्याला मी सुरुवातीच्या दिवसामध्ये ओके. बाहेरचं वातावरण पाहून मी त्याला योग्य वातावरण आतमध्ये गरमीचं किती देतोय. ती मोस्टली जी आहे मर जी आहे ही ब्रुडिंग स्टेजमध्ये होते. हम्म, मग त्यावेळेस जर का मी माझ्या पक्ष्यांची मर कमी केली तर माझा FCR पण चांगला मेंटेन राहणार आहे आणि माझी रिअरिंग कॉस्ट पण मला चांगली मिळणार चांगले आहे. राहणार. आणि आयडियली विचार करायला गेला तर माझं तर हे म्हणणं असेल की 3% to 7% मध्ये तुमचं बाबा मॉर्टॅलिटी Mortality. असावी की जेणेकरून येणारं बिल हे तुमच्यासाठी चांगलं असेल. बरोबर. तर हे बेसिकली सगळ्या शेतकऱ्यांसाठी हे आहे की तुम्ही मॅनेजमेंट जर चांगलं चांगलं ठेवा. कराल Management तर चांगलं FCR पण तुमचा चांगला येईल Yes. आणि मर पण तुमची कमी होईल. Yes, चांगलं. त्यामुळे तुम्हाला रेअरिंग चार्जेस जरा बेटर बेटर मिळतील. मिळतील. तर आता आपण कॉस्ट स्ट्रक्चर कडे येऊया. नाही, चालेल. पूर्ण ह्या 10,000 पक्ष्यांचा जर आपण विचार केला, बांधकाम खर्च असेल किंवा इक्विपमेंट कॉस्ट असेल किंवा जनरेटर, हे सगळे उपकरणं तुम्ही जे वापरता सगळ्याचा खर्च कसा आला तुम्हाला, म्हणजे किती झालाय? मॅम आता माझं शेड मी ज्यावेळेस स्टार्ट केलं होतं ते 2021-2022 मध्ये केलं होतं. त्यावेळेस लोखंडाचे दर किंवा प्लास्टिकचे दर किंवा ह्या इक्विपमेंट्सचे रेट्स ह्याच्यामध्ये प्रत्येक वर्षाला इन्क्रीमेंट होत राहणार आहे. सो बरोबर. त्यावेळेस ज्यावेळेस मी सर्वे केला, मी रिसर्च केला, त्यावेळेस मला बघण्यात आलं की 500 ते 600 रुपीज प्रति पक्षी मला खर्च येतोय. बरं. ठीक आहे. आता तो तुम्ही आज 2026 मध्ये बघायला जाल की माझ्या शेडमध्ये मला मेंटेनन्स जास्त लागू नये म्हणजे मी चांगल्या कंपनीचं इक्विपमेंट घेतोय. बरोबर. त्याचबरोबर मी जे लोखंड घेतोय ह्याच्यामध्ये पण मॅम 2 पद्धती येतात की तुम्हाला कॉईल पण मिळतं आणि तुम्हाला सेमी स्क्वेअर पाईप पण मिळतात. बरोबर. हां. मग तुम्ही किती चांगल्या क्वालिटीचं घेता त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता किंवा तुमचे पैसे वाढणार सुद्धा आहेत. बरोबर. सो इनिशियली 600 to 700 रुपीज पर बर्ड तुम्हाला तुमची कॉस्ट जाणार आहे. ठीक आहे. हे इन्क्लुडिंग तुम्ही म्हणजे हे सगळं ह्याच्यामध्ये फीडर लाईन, वॉटर ma'am. लाईन, याच्यामध्ये तुमची कन्स्ट्रक्शन कॉस्ट येणार आहे. आता मॅम असं जर का विचार करायला गेला तर मॅम पकडून चला की समजा मला फक्त 2,000 पक्ष्यांचं EC शेड करायचंय आणि जर का मी ही कॉस्ट पकडतोय 600-700, सो ते इनिशियली कॉस्ट फार कमी येणार आहे. तर तेवढी कॉस्ट होत नाही कारण आज ओपन शेडचं 5,000 पक्ष्यांचं जरी शेड बांधायचं म्हणलं तरी 25 लाख ते 30 लाख रुपये मला नॉर्मली खर्च येतो ओपन शेड बांधायचं म्हणलं तर. सो मोस्टली फार्मरने हे कन्सिडर करावं की 8,000 पक्षी आणि त्याच्यापेक्षा प्लस असेल तर त्यांनी 600 ते 700 पक्षी. जेवढा कमी पक्षी तेवढी तुमची ही कॉस्ट वाढणार आहे. बरोबर. जेवढा जास्त पक्षी तेवढी ही कॉस्ट तुमची कमी पण होणार आहे. अगदी ती 600 कॉस्ट आहे ती तुमची 500 पर्यंत पण येणार आहे. पण आयडियली आपण 600 पकडून चालूया की आत्ताच्या स्टेजला 2026 मध्ये मी बाबा प्रति पक्षी 600 रुपये कॉस्ट तरी कन्सिडर केली पाहिजे की ज्याच्यामध्ये जास्त होऊ शकतात त्यानंतर. Yes. पण ह्याच्यामध्ये मग बांधकाम याच्यामध्ये बांधकाम होणार आहे, तुमचं इक्विपमेंट येणार आहे आणि मोस्टली मी त्याच्यामध्ये हे पण कन्सिडर करू शकतो की तुमचा जेनसेट पण त्या कॉस्ट मध्ये बसेल. ओके. कारण तुम्ही तुमचं शेड बांधताना कन्स्ट्रक्शन कॉस्ट जितकी तुम्हाला कमी करता येईल तेवढी तुम्ही कमी करू शकता. आता EC शेडमध्ये मला मोस्टली जसं की नैसर्गिकरित्या माझ्या शेडमध्ये वारं वाहणार नाहीये, त्यामुळे मला खूप जास्त मोठं फाउंडेशन करायची गरज नाहीये. सो मी फार्मर्सला रिकमेंड करेल की 1.5 फूट ते 2 फीट एवढंच तुम्ही जर का फाउंडेशन तुमचं ठेवलं EC शेडसाठी तर ते भरपूर आहे. आणि जर का ओपन शेड बांधत असाल तुम्ही तर तुमचं फाउंडेशन हेवी ह्यासाठी ठेवावं लागतं की नैसर्गिकरित्या तुमच्या शेडमधनं वारं वाहणार आहे आणि तुमचा अमोनिया पास होणार आहे. सो फाउंडेशनचा खर्च मोस्टली वाचवा. RCC रिंग फार्मर्सला मी रिकमेंड करेल की टाका, त्याच्यामध्येच पोल उभे करा की जिथे तुमची कन्स्ट्रक्शन कॉस्ट मला जेवढी कमी करता येईल त्याच्यानंतर एक 10,000 पक्ष्यांमागे 12 लाख to 15 लाख मला एक इक्विपमेंटची कॉस्ट येणार आहे. जर का माझ्याकडे 10,000 पक्ष्यांच्या कॅपॅसिटीचं जर का माझ्याकडे शेड आहे तर त्याला मला एक 25 KVA म्हणजे अगदी 25 KVA ते 30 KVA पर्यंत जेनसेट मला इनफ आहे, सफिशियंट आहे. सो 4 लाखापासून 4.5 लाखापर्यंतचा जेनसेट तुम्ही घेऊ शकता. जेनसेट घेताना मी फार्मरला हे रिकमेंड करेल की नवीन कोरा जेनसेट घ्या. ठीक आहे. का तर ज्या वेळेस तुमच्या शेडवरती लाईट जाणार आहे संपूर्णतः तुमचे बर्ड्स जे लायबल असणार आहेत ते पूर्णतः तुमच्या जेनसेटवर असणार आहे. जर का ब्रँडेड कंपनीचा जेनसेट तुमचा नसेल आणि त्यावेळेस जर का ऑन द स्पॉट तो चालू नाही झाला, रात्रीची वेळ होती, फार्मर घरी गेला होता, तर त्या बर्ड्सची मोठ्या प्रमाणामध्ये मॉर्टॅलिटी होऊ शकते
आणि त्याचा इम्पॅक्ट कंपनी इंटिग्रेटेड ज्यांच्यासोबत तुम्ही इंटिग्रेशन केलंय आणि फार्मर ह्या दोघांना खूप मोठा लॉस सहन करावा लागेल. अच्छा. सो मोस्टली ॲटो जेनसेट घ्या, मॅन्युअल जेनसेट्स घेऊ घेऊ नका नका. आणि ब्रँडेड कंपनीचे चांगले जेनसेट्स घ्या. ओके सर, मग टोटल आपण 10,000 पक्षांमागे सेमी एसी शेडचं बघितलं तर एक 60-70 लाखापर्यंत. येस मॅम, तुम्ही असं Costing. पकडू शकता. आता मॅम काय होतं की काही खेडेगाव महाराष्ट्रामध्ये असे आहेत की ज्यांच्याकडे 3 फेज लाईट कंटिन्यू आहे. बरोबर आहे. हो. आणि काही खेडेगाव असे आहेत की ज्यांच्याकडे सिंगल फेज लाईट आहे, कारण मिक्स फीडर यूज केला जातो. बरोबर. तुम्हाला ज्यावेळेस रानातली लाईट येणार आहे त्यावेळेस 3 फेज येणार आहे आणि बाकीच्या वेळेस. सो अशा वेळेस माझ्या शेडमध्ये मी सिंगल फेज मोटर आहे का 3 फेज मोटर आहे, म्हणजे मी फार्मरला हे रिकमेंड करेल की जर का तुमच्याकडे 24 तास 3 फेज लाईट आहे तर तुम्ही 3 फेज सगळ्या मोटर्स घ्या. तुम्हाला ठीक आहे. मेंटेनन्स कमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लाईट बिल कमी येणार आहे. कमी येणार. लाईट बिल जितकं माझं कमी होणार आहे तेवढेच मला जे काय पैसे मिळणार आहेत कंपनीकडनं बरोबर. त्याच्यामध्ये मला. आणि सेकंड थिंग, इक्विपमेंटमध्ये पण तुम्ही पाहायला गेला तर सिंगल फेजपेक्षा 3 फेजचं जे लाईफ आहे ते खूप चांगलं आहे आणि Okay. सिंगल फेजमध्ये मला थोडंसं लवकर मेंटेनन्स आहे. अच्छा. असं पण आहे. सर, आता ही कन्स्ट्रक्शन कॉस्ट आपली म्हणजे फिक्स कॉस्ट झाली. आपण म्हणू Yes. शकतो की जी 5 वर्ष तरी कमीत कमी मेंटेनन्स साठी येणार नाहीये, पकडून चालू. मॅम डिपेंड करतं की एक तर पहिली गोष्ट म्हणजे मॅम ज्या लोकांच्या आता इसी शेडला कंपल्सरी डीपी लागतात. ठीक आहे. डीपी मधून जो व्होल्टेज पास होतोय माझ्या इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोलर्सला, तो व्होल्टेज जो आहे हा सगळीकडे मोस्टली त्यांचा व्यक्तिगत स्वातंत्र्य डीपी असल्यामुळे 240 ते 255 आहे. ठीक आहे. बट माझं इन्स्ट्रुमेंट हे सांगतं की 230च व्होल्ट माझ्यासाठी सफिशियंट आहे. माझ्याकडे ज्या मोटर्स आहेत त्या कंपनी सुद्धा हे सांगतात की आम्ही त्यावेळेस त्याची गॅरंटी घेऊ, वॉरंटी देऊ ज्यावेळेस ते 230 व्होल्टेजमध्ये ऑपरेट करतायत. सो तुमच्या शेडवरती स्टॅबिलायझर एक असणं फार गरजेचं आहे की जेणेकरून तुमच्याकडे स्टॅबिलायझर आहे, व्होल्टेज मेंटेन ठेवताय, त्यावेळेस तुम्हाला 3 ते 4 वर्ष तुमच्या शेडमध्ये तुमच्या इक्विपमेंटला कुठलाही मेंटेनन्स येणार नाही याची शाश्वती आहे. बट हां, तुम्ही घेताना मोटर्स आणि इक्विपमेंट ब्रँडेड कंपनीचे घ्या, हे मी फार्मरला नक्की रिकमेंड करेल. का तर ह्याच इक्विपमेंटच्या जोरावरती तुम्ही भविष्यामध्ये पुढे 10 ते 12 वर्ष बॅचेस घेणार आहेत आणि तुम्हाला जर का वारंवार मेंटेनन्स लागला तर मेंटेनन्सचा खर्च हा वाढला तर मग तुमची जी येणारं बिल आहे त्या बिलमधलं तेवढं प्रॉफिटमधलं तुम्हाला मेंटेनन्समध्ये ऍड करावं लागेल. मग हे 3-4 वर्षांनी आपण मेंटेनन्स पकडूयात, तर मेंटेनन्सचं कॉस्टिंग किती येते 4 वर्षानंतर? मॅम डिपेंड करतं. आता समजा पकडून चला मॅम की माझ्याकडे जर का 6 ते 7 फॅन आहेत, या फॅनच्या किती मोटर खराब होत आहेत, त्याचे बेरिंग मला किती बदलायला लागत आहेत. त्याचबरोबर माझ्याकडे जर का निप्पल लाईन आहे तर निप्पल लाईन मधले जे निप्पल्स आहेत त्या निप्पल लाईन्स मधनं किती निप्पल्स लिकेज होत आहेत. माझ्याकडे निप्पल लाईनला जो फ्रेश वॉटर फिल्टर दिलेला आहे पहिला, तो फिल्टर खराब होतोय का, लाईन कुठे ब्रेक होतोय का. परत त्याच्यानंतर जर का माझ्याकडे खाद्याची लाईन आहे तर खाद्याची लाईन रोटेट करण्यासाठी पाईपमध्ये जी स्प्रिंग असते, ही स्प्रिंग ज्यावेळेस फिरते आणि बाहेरचं जे कोटिंगची जी माझी जीआयची पाईप आहे ही कुठे कट होते का. सो हे माझं मॅनेजमेंट आहे की मी माझं इक्विपमेंट आणि माझ्या शेडमधलं जे काही सगळं असेल हे मी स्वतः किती मॅनेज करतोय, त्याची दक्षता किती घेतोय, चांगलं किती ठेवतोय. बरोबर. त्याच्यावरती मेंटेनन्स कॉस्ट डिपेंड करते. सर, आता आपण मेंटेनन्स कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट पाहिली आहे, पण अशी आता प्रत्येक महिन्याला जी कॉस्ट आपल्याला खर्च येतो, म्हणजे ह्याच्यामध्ये मजूर असेल, लाईट बिल असेल, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण पाहूयात. तर त्याच्यामध्ये पहिला आपण मजुरांपासून सुरुवात करू, कारण आता बऱ्याच ठिकाणी मजुरांचा खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे खूप शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत. तर पोल्ट्री फार्मसाठी मिळतात का, आणि एवढ्या 10,000 पक्ष्यांसाठी किती तुम्हाला मजूर लागतात? मॅम आता मजूर एक मेंटेनन्स कॉस्टच आहे. आपण पकडूया 10,000 पक्ष्यांचं शेड असेल तर त्याच्यामध्ये एक कपल असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. एका कपल मागे एक सरासरी जर का कपल नवीन असेल तर त्यांना 10 ते 12,000 पगार देण्यात येतो. जर का कपल अनुभवी असतील तर एक सरासरी 15,000 ते 18,000 काही शेडवरती, कारण काही लोकांची 12,000 कॅपॅसिटी वगैरे असते, 12,000 13,000. सो ती लोक असे सरासरी एक 18,000 ते 15,000 अनुभवी कपल्सला देण्यात येतो. सो हे पर मंथ 15,000 to 18,000 रुपीज त्यांना द्यावे लागतात. अच्छा, हे झालं आपण कामगाराचं पर मंथ, हे 15,000 ते 18,000 आपण पकडून चालू. बरोबर.
त्याच्या व्यतिरिक्त सर बाकी काही खर्च असतात जसं आता लाईट मॅम, बिल आलं? रिअलिस्टिकली आपण स्टार्टिंग पासून पकडूया हा. की जसं की मी माझा शेड क्लीन केलेला आहे, ठीक आहे. क्लीन केल्यानंतर मी माझ्या शेडमध्ये पहिला जो पंप मारणार आहे हम्म. कीटकनाशकाचा, हम्म. त्याची एक कॉस्ट फार्मरने म्हणजे पकडावी. ओके. त्या कॉस्ट नंतर मग मी माझ्या शेडमध्ये चुना मारणार आहे, हम्म. त्या चुन्याची कॉस्ट फार्मरने पकडावी. म्हणजे थोडक्यात काय तर 10,000 पक्ष्यांमागे मला 2 ते 3 बॅग चुन्याच्या लागतात. ठीक आहे. मला सरासरी 400 रुपयाला एक चुन्याची बॅग लागते. 2 ते 3 बॅग पकडलं तरी 1200 रुपये ते 800 रुपये मला त्याची मेंटेनन्स कॉस्ट येते. मी जर का हमला एक औषध आणलं तर एक सरासरी मला 100 रुपये मी त्याचे म्हणजे छोट्या छोट्या कॉस्टिंग अशा बऱ्याचशा आहेत की त्या मी त्याच्यामध्ये ऍड करणं फार गरजेचं आहे. त्यावेळेसच मला रिअलिस्टिकली बरोबर. मेंटेनन्स कॉस्ट कळणार आहे. चुन्याची स्टेज झाल्यानंतर माझी एक फ्युमिगेशनची स्टेज येते बरोबर. की फ्युमिगेशन मध्ये मला 500 ते 1000 रुपये खर्च येतोय. फ्युमिगेशनची स्टेज झाल्यानंतर मोस्टली माझा जो येणारी तूस आहे, आता तुशीचं एक म्हणाल तर एक 10,000 पक्ष्यांमागे 3.5 ते 4 टन तूस असणं फार गरजेचं आहे. ओके. जितकं तूस असेल तेवढं मॉइश्चर कमी राहणार आहे. बरोबर. तूसमध्ये शीट जेवढी पडणार आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन होणार आहे. पक्षी हेल्दी आणि चांगला. कमी तूस वापराल तर सारखी तूस ओलत राहणार आहे. तुम्हाला रॅकिंग खूप करायची आहे आणि इसी शेड असल्यामुळे डबल कॅपॅसिटीने पक्षी जो मिळतोय त्याच्यामुळे शीट पण तेवढीच डबल पडणार आहे. बरोबर. सो इनिशियली 3.5 ते 4. आता मॅम तुम्ही जर का पाहण्यात आलं तर विंटरमध्ये आणि रेनी सीझनमध्ये तुशीचा जो दर आहे हा सरासरी 6 रुपयेपासून ते 8 रुपयेपर्यंत आहे. जर का हे जानेवारी फेब्रुवारी पासून ते जून महिन्यापर्यंत तुम्ही तूसचे रेट बघितले तर हे 8 रुपयेपासून 11 रुपये 12 रुपयेपर्यंत ही जातात. की इनिशियली माझ्या इथे अवतीभोवती मला तूस किती लवकर अवेलेबल होते ह्या पद्धतीने रेट्स राहतात. ओके. सो 30 ते 35 हजार रुपयाची मला तूस लागते. जर का मी ॲव्हरेज ऑन अन ॲव्हरेज जर का मी 10 रुपीज कॉस्ट पकडली तर 30 ते 35 हजार रुपये मला तुशीला जात आहेत. त्याच्यानंतरची स्टेज जी आहे मॅम की नेक्स्ट स्टेज काय आहे माझी, तर माझ्याकडे पक्षी येण्याआधी ज्यावेळेस मी गूळ घेतोय किंवा काही फार्मर साखर घेत आहेत तर 10,000 पक्ष्यांमागे 5 ते 6 किलो साखर किंवा 5 ते 6 किलो गूळ घेतला जातो नवीन येणाऱ्या पक्ष्यांना. तर त्याची एक कॉस्ट. त्याच्यानंतर मी त्यांना ब्रुडिंग कोणती देतोय. आता काही फार्मर्स बल्ब हॅलोजन याची ब्रुडिंग देतात तर काही फार्मर स्पेस ब्रुडरची ब्रुडिंग देतात. आता जसं माझं बाहेरचं वातावरण असेल, समजा पकडून चला विंटर सीझन आहे, विंटर सीझनमध्ये थंडी रात्रीची भरपूर असते की 7 डिग्रीपासून 20 डिग्रीच्या मध्ये व्हेरी करू शकतं जिओलॉजिकल कंडिशन्स प्रमाणे. तर तितक्या मला सिलेंडरच्या टाक्या लागणार आहेत. रेसिडेन्शियल सिलेंडर इझिली फार्मरला अवेलेबल होत नाहीत. त्यामुळे दुर्भाग्यवश कृषी दर्जा जरी असला तरी फार्मरला कमर्शियल सिलेंडर घ्यावे लागतात. एका कमर्शियल सिलेंडरची किंमत हे उपलब्धीवरती आहे. 2022, 2300, 2400 या पद्धतीने सिलेंडर मिळतात. सो जर का ह्या सिलेंडर विंटरमध्ये जर का पकडलं तुम्ही तर माझा जेवढा पक्षी आहे तेवढे मला जास्त सिलेंडर्स लागणार आहेत. सो इनिशियली तुम्ही 20-25,000 पर्यंत कॉस्ट अगदी मी कमी पकडतोय अगदी की बाबा माझ्याकडे 10 सिलेंडर आहेत, मला 2,000 रुपये मी त्याची रेट पकडते. 10 सिलेंडर मागे माझे बाबा 20,000 रुपये माझी ब्रुडिंग कॉस्ट जाते. हेच जर का मी हॅलोजन लावतोय तर बाबा आपण असं पकडूया की प्रतिपक्षी 3 वॅट आपण त्याला हिट देतोय. तर बाबा सरासरी बाबा मी एवढा माझा 10,000 पक्षी आहे, जर का मी 30 किलो वॅट पासून 40 किलो वॅट पर्यंत जर का माझे एवढं मी हिट देतोय त्यांना, सो सरासरी मला फक्त तेवढ्याच दिवसांचं अगदी 10-12 दिवसांचं 8 ते 9,000 मला लाईट बिल अपेक्षित आहे. सो काही फार्मरांना लाईट वरती परवडतं, काही फार्मरांना गॅसवरती परवडतं. बट ह्याच्यामध्ये मी एकच सांगेल की ह्युमिडिटी कंट्रोल करायची असेल तर गॅस ब्रूडर कधीही चांगला. ठीक आहे. आणि जर का समर सीझन असेल तर मोस्टली ह्युमिडिटी ऑटोमॅटिकली कंट्रोल होते. बट विंटर आणि पावसाळ्यामध्ये बाहेरच्या वातावरणामध्येच आर्द्रता जास्त असते. सो ह्या दिवसामध्ये मी हेच रिकमेंड करेल की गॅस ब्रूडरची हिट द्या आणि पॅसिव्हली तुम्ही बल्बची पण हिट द्या. ओके. हे झालं सर तुमचं बॅच येण्याच्या आधी. आता आपण गॅसच्या स्टेज पर्यंत म्हणजे ब्रूडिंग पर्यंत म्हणजे सरासरी 30 ते 35 हजार रुपये माझा खर्च झाला. हा तुशीचा झाला 10 ते 20 हजार रुपये डिपेंड करतो ऍव्हरेज का, तर समर मध्ये मला गॅस कमी लागणार आहे. पावसाळ्यामध्येही फारसा 24-26 डिग्री तापमान असतं, कमी लागणार आहेत मला.
सो 10 ते 20,000 मला ब्रुडिंगला लागणार आहेत. आणि चुना फ्युमिगेशन वगैरे चुना 2200 fumigation ते रुपये लागणार आपण आहे. पकडूयात. प्लस मला 15 अधिक 15,000 30,000 रुपये मला सॅलरी माझ्या लेबरला द्यायची आहे. प्लस त्याच्यानंतर मी माझ्या अपार्ट फ्रॉम कंपनी मी माझ्या पक्ष्यांना कॅल्शियमचा डोस करतोय, मेडिसिनचा. मी त्याच्यामध्ये कधी कधी लिव्हर टॉनिक देतोय. सो काही फार्मर्स काय करतात, कंपनीकडनं न बाय करता स्वतःचे पर्सनल मेडिसिन्स बाहेरनं आणतात. ओके, की म्हणतो ना, जेवढे ब्रँडेड मेडिसिन्स तेवढे त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत. चांगले आहेत. सो एक ऑन एन ॲव्हरेज पकडूया आपण, एक 5 ते 10,000 रुपये आपण मेडिसिनवरती आपण एक मेंटेनन्स पकडूया. काही फार्मर्स 15,000 to 20,000 करणारे सुद्धा आहेत. सो 5,000 to 10,000 आपण एक मेडिसिन इनिशियली आपण पकडूया की तेवढी एक कॉस्ट मी बेअर करतोय. त्याच्यानंतर मग माझी जी कॉस्ट येणार आहे की ज्यावेळेस हा माझा पक्षी लिफ्ट होणार आहे, पक्षी लिफ्ट होताना इनिशियली 80 पैसा ते 1 रुपये हे कंपनी आपल्याला प्रोव्हाइड करते. आता मोस्टली सगळीकडेच लेबरचा खूप मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे फार्मर 1.5 रुपये ते 2 रुपये बेअर करतात सगळीकडे आता लिफ्टिंग. सो हे इनिशियली 50 पैसे प्रति पक्षी ते 1 रुपये प्रति पक्षी फार्मर बेअर करतो त्याच्या स्वतःच्या पॉकेटमधनं. सो इनिशियली हा मेंटेनन्स कॉस्ट आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ऍड करूया लाईट बिल. सो ऑन एन ॲव्हरेज 15,000 to 18,000 माझं लाईट बिल राहील एका बॅचला. आणि त्याचबरोबर माझ्याकडे माझ्या शेडमध्ये पक्षी असताना लाईट किती वेळा गेली आणि माझा जेनसेट किती वेळा चालू झाला. सो डिझेल कॉस्ट आपण पकडूया 10,000 to 20,000. व्हॅरी करेल प्रत्येकाच्या शेडवरती. ज्यावेळेस जितकी लाईट गेले तेवढा तो चाललेला आहे आणि त्याला तेवढं ते डिझेल लागले. पण ऑन एन ॲव्हरेज आपण पकडूया 10,000 to 15,000 किंवा 20,000 पर्यंत. जितकं मोठे शेड तेवढे जास्त ते त्यांचे फॅन फिरणार आहेत, तेवढं जास्त तो डिझेल सुद्धा कंझ्युम करणार आहे. जितकं मोठं शेड जेवढे जास्त फॅन ते जेवढे रोटेट होणार आहेत त्या पद्धतीने त्यांना त्यांचं युनिट पडणार आहेत. त्यांचं इलेक्ट्रिसिटी बिल हे 15,000 ते 20,000 पासून 20,000 ते 30,000 पण जाणार आहे. सो मी एक इनिशियली 10,000 पक्षांमागे सांगितलं की 15,000 ते 20,000 इलेक्ट्रिसिटी कॉस्ट. सो ओव्हरऑल तुम्ही सगळा खर्च पकडला सो आपल्याला एक मेंटेनन्स 80,000 to 1,20,000 हा एवढा जातोच पर बॅचला. आता ह्यामध्ये फार्मर सेव्हिंग्स कुठे करू शकतात, मी फार्मर्सला रिकमेंड करेल की जे फार्मर्स आता नवीन इसी शेड बांधतायत ह्यांनी स्वतःच्या शेडवरती कंपल्सरी सोलार बसवावे. 5 किलोवॅट to 6 किलोवॅट सोलार जर का बसवलं तर इलेक्ट्रिसिटी कॉस्ट ही त्यांना मिनिमल करता येईल. की म्हणतो ना मी एक स्थिक म्हणतात ना फिक्स आकार दर जो असतो मला मीटरचा 1,500-2,000 हा मला फक्त MSAB ला पे करायचा आहे. आणि ह्याचं जे सोलारमधनं जनरेट होणार आहे इलेक्ट्रिसिटी ही MSAB ला जाणार आहे. गव्हर्नमेंटला पण त्याचा हेल्प होईल आणि फार्मरला त्याची मेंटेनन्स कॉस्ट रिड्यूस करता येईल. सो मी रेकमेंड करेल की कंपल्सरी नवीन फार्मर्सने आणि जुन्या फार्मर्सने सुद्धा सोलर बसून घ्यावेत. डिझेल कॉस्ट तुम्ही नाही सेव्ह करू शकत बट इलेक्ट्रिसिटी कॉस्ट नक्की सेव्ह करू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की लिफ्टिंगला आपल्याला कसा खर्च येतो. लिफ्टिंग झाल्यानंतर शेडमधलं काम काय येतं तर खत काढायचं. सो खत काढायला ज्या वेळेस शेडमध्ये लेबर येतं त्यावेळेस काही लोक ट्रेलरमध्ये भरून देतात आणि मोस्टली इसी शेडमध्ये हे पाहण्यात आलंय की बॅगच्या हिशोबाप्रमाणे खत काढलं जातं. सो एक बॅग भरण्यासाठी जो 8 रुपये ते 13 रुपये असं प्रत्येक भागामध्ये लेबरमध्ये मी पाहिले की खर्च येतो कमी जास्त. आणि तीच बॅग परत बाहेर काढण्यासाठीचा जो खर्च आहे तो खर्च आपण जर का बघितला तर एक 4 रुपये 5 रुपये शेडमधनं बाहेर ती बॅग काढण्यासाठीचा खर्च. सो आपण ऑन एन ॲव्हरेज पकडूया की 15 रुपये बॅग मला खर्च येतोय. सो 10,000 पक्षी माझ्या शेडमध्ये असेल आणि जर का माझ्या 500 बॅग तयार होत आहेत आणि मिनिमम कॉस्ट मी म्हणतोय की 100 रुपये प्रति बॅग प्रमाणे माझं एक खताचं पोतं जात आहे. सो फार्मरला 50,000 रुपये त्याचे झाले. या 50,000 मध्ये बिचाराला 35,000 रुपये जो आहे 30,000 ते 35,000 रुपये तुझचा खर्च आलाय. 7,500 रुपये लेबर झालेत. राहून जाऊन बिचाराकडे 5,000 ते 7,000 रुपये शिल्लक राहतात. सो हा सुद्धा जो मेंटेनन्स मला आलेला आहे 80,000 ते 1,20,000 ह्याच्यामधनं मी रिडक्शन केलं तरी 5,000 ते 10,000 रिडक्शन ऍक्च्युअल मध्ये होणार आहे. बरोबर सर. याच्यामध्ये फीडचे जे पोते असतात, आता खाद्याची पोती तुम्हाला आलेली असतात ते पण सेल केले जातात ना, त्याचे पण पैसे. 10,000 पक्ष्यांना मागे माझ्या शेडवरती जर का मला 800, 900 ते 1,000 बॅग येत असतील
कंपनीच्या फीडच्या. हम्म. तर त्याच्यामधल्या 500-600 बॅग तर मी माझ्या खतासाठी यूज करतोय. बरोबर. त्याच्यामधल्या 5-50 बॅगा ह्या अशाच खराब होतात, कधी कुठे होल पडलेलं असतं, कधी उंदराने कोरतडलेल्या असतात. आणि त्याचबरोबर ज्या राहिलेल्या बॅगा असतात, त्या राहिलेल्या बॅगा जर का त्या फीडच्या पोत्याची क्वालिटी चांगली असेल तर ते 5 रुपये 7 रुपयाला जाते. पोत्याची क्वालिटी कमी असेल तर ते 3 रुपये 2 रुपयानेही जातात. अच्छा. आणि लोकल फार्मर जे असतील, ज्यांना कोणाला ज्वारी साठवायची, सोयाबीन लागायचे किंवा गहू असेल, तर लोकल घेऊन फार्मर जातात. ते 5-6 रुपयाने घेऊन जातात. म्हणजे ते खूप मी- छोटे, ते खूप- एकदम मिसलेनियस खूप झालं. miscellaneous छोटे. झालं, right, हां, right. ते. ठीक आहे. सर, आता मला तुम्हाला विचारायचं होतं की सबसिडी आपण जी भेटते शेतकऱ्यांना, आता खूप सेंट्रल गव्हर्नमेंटच्या म्हणजे केंद्रीय सरकारच्या असतील किंवा राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य सरकारच्या पण काही सबसिडी आहेत कुक्कुटपालनासाठी, पोल्ट्रीसाठी. तर त्याच्यामध्ये ईसी शेडसाठी काही सबसिडी आहेत शेतकऱ्यांसाठी? मग आता माझ्या शेडला जो 3 ते 4 वर्ष झालेले आहेत. सो मी माहिती देतो, बट माझं फार्मरला रिकमेंडेशन आहे की त्यांनी स्वतः जाऊन व्यक्तिगत कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करावी. जसं की मी माझ्या वेळेस पाहिलं होतं की अण्णासाहेब पाटील म्हणून आपल्याकडे शेतकऱ्यांना पोल्ट्रीसाठी सबसिडी दिली जाते, ज्याच्यामध्ये IR1 IR2 अशा 2 सबसिडीज आहेत. IR1 मध्ये तुम्ही हे पाहण्यात येईल की ज्या शेतकऱ्यांनी 10 लाख रुपयेचं लोन घेतलेलं आहे त्याच्यावरती त्यांना व्याजाचा परतावा परत पुन्हा मिळतं. IR2 मध्ये हे सांगण्यात येतं की एक किंवा अनेक म्हणजे 2 शेतकरी असतील आणि ते लोनला अप्लाय करतायत आणि त्या लोनची व्हॅल्यू 25 लाख असेल तर ते त्यांच्यासाठी इलिजिबल होतात. ठीक आहे. त्याच पद्धतीने नाबार्डची आपल्याकडे केंद्र शासनाकडनं सबसिडी येते. सो केंद्र शासन ही सबसिडी हॅचेरीला देते, इंटिग्रेशन फार्मिंग जसे की बॉयलरमध्ये आपण करतोय त्याला देते, की त्यावेळेस लेअर पोल्ट्रीला देते. हे त्यावेळेस कुठल्या क्षेत्राला नक्की जाते हे फार्मरने चौकशी करावी आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 15 to 20% वन टाइम फार्मरला ती सबसिडी ग्रांटेड होते नाबार्डमधनं. सो नाबार्डने शेड रेडी करायच्या आधी आपल्या व्यक्तिगत बँकमधनं, अन्यथा जिल्हा मध्यवर्ती बँक जे जिल्हा अंतर्गत जिथं असतील ऑफिसमध्ये त्याच्या अंतर्गत नाबार्डचे जे कोणी ऑफिसर्स असतील त्यांच्याशी समक्ष फेस टू फेस जाऊन बोलून त्यांच्याकडनं माहिती घ्यावी हे मी फार्मरला म्हणेन, रिक्वेस्ट करेन. बरोबर आहे. आणि जर असेल सबसिडी एखादी तर त्याचा फायदा त्यांना नक्कीच मिळेल. फक्त ती हॅचेरीला असेल, बॉयलरला असेल की तुमच्या लेअरला असेल हे त्याचं त्यावेळेस केंद्र सरकारने ठरवलेले नियमांप्रमाणे असतं. बरोबर आहे. सो ह्याचा लाभ फार्मर नक्की घेऊ शकतात आणि त्यांनी घ्यावा. बरोबर. सो आपण सर टोटल आपण जर महिन्याला एका बॅच मागे खर्च बघतोय तर 80 ते 1,20,000 पर्यंत व्हॅरी होतोय. आता आपण येऊया त्याच्या इन्कम कडे. जर आलो काय त्याच्यातून उत्पादन मिळतंय तर 35 ते 40 दिवसांपर्यंत लिफ्टिंग होतं. मॅम आता कसं करतं की ट्रेडरने मार्केटमध्ये त्याला कोणत्या साईजचा पक्षी हवाय, माझी कंपनी कोणत्या साईजला पक्षी काढते, ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॅक्ट होतात. की काही वेळेस जर का रॉस जातींचे ज्यांचे आज पक्षी आहेत ते सांगू शकतात की 38 ते 40 दिवसामध्ये लिफ्टिंग होते. ज्यांच्याकडे कॉब आहे ते हे सांगू शकतात की 45 ते 60 दिवसापर्यंत लिफ्टिंग होतीये. काही वेळेस तुम्ही हे बघू शकता ओपन शेड मध्ये की 3 किलो 3.5 किलो पर्यंत सुद्धा कंपनी ठेवतीये पक्ष्यांना. सो फार्मरला 50-55 डेज 60 डेज पर्यंत 60 दिवसापर्यंत थांबावं लागलं लिफ्टिंग होईपर्यंत. 2 महिन्याची बॅच आपण ऑन एन ॲव्हरेज तुम्ही 60 to 65 डेज पर्यंत पकडू शकता का, तर माझी जी नवीन पुढची बॅच येणार आहे त्याच्यामध्ये 15 ते 25 दिवसाचा गॅप पण आहे. बरोबर. सो असंही होऊ शकतं. मार्केट फास्ट आहे, मार्केटमध्ये पक्ष्यांची आवक कमी आहे, पक्षी फास्ट लिफ्ट होणार आहे, तर 2300 साईज पासून 2700 साईज पर्यंत शेड तुमचं मोकळं पण होणार आहे. तुम्हाला येणारे दुसरी बॅच आहे फास्ट पण येणार आहे. सो ऑन एन ॲव्हरेज पकडायचं की 5.5 मला कॉब इंडस्ट्रीमध्ये आणि 6 to 6.5 मला बॅचेस मला रॉस इंडस्ट्रीमध्ये मला मिळणार आहेत. आता याच्यामध्ये सर रेअरिंग चार्जेस कसे आहेत? रेअरिंग चार्जेस कंपनी टू कंपनी वेगवेगळे आहेत. आता काही कंपन्या 95च्या प्रोडक्शन कॉस्टला ओपन शेडला 6 रुपये देत आहेत, हेच सेमी इसी शेडला ते 1.5 रुपयाने वाढवत आहेत. म्हणजे 95च्या कॉस्टला 7.5 देत आहेत, काही लोक ते 8.5 देत आहेत, काही लोक ते 9.5 सुद्धा देत आहेत.
आता हे तुमच्या ह्याच्यावरती आहे की तुमची मेहनत कशी आहे, तुमचं मॅनेजमेंट कसं आहे, येणारं जे फीड आहे कंपनीकडनं हे कितपत चांगल्या क्वालिटीचं आहे, ओके आणि त्याचबरोबर तुमची मेहनत आणि त्याच्यामधनं तुम्हाला रिअरिंग कॉस्ट किती मिळाले. ओके सर, ऑन अँड ॲव्हरेज आपण पकडून चालू, तुमची एक कोणती बॅच जी तुम्ही हायेस्ट प्रॉफिट काढलेलं असेल, किंवा ऑन अँड ॲव्हरेज तुम्हाला किती मिळालेत पर मॅम बॅच? काही फार्मर्सला सांगितलं तुम्ही तर. जर का ॲव्हरेज काढलं तर इयरली ॲव्हरेज पकडूया की तुम्हाला 10 रुपीज प्रति केजी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळत आहेत. ठीक आहे. जे फार्मर्स नवीन आहेत, ज्यांना पोल्ट्री क्षेत्रामध्ये यायचं आहे, मी त्यांना हे सांगू इच्छितो की असंही होतं की कधी कधी मेंटेनन्सचे पैसे सुद्धा निघत नाहीत. म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये मिनिमल जे आहे 10,000 पक्ष्यांमागे मी 40,000 रुपये बिल सुद्धा घेतलेले आहे, आणि तेच 10,000 पक्ष्यांमागे मी 3.5 लाख रुपये सुद्धा बिल घेतलेले आहे. ओके. सो ज्या एवढा पद्धतीने ह्यूज म्हणजे एवढा मोठा जो गॅप आहे तो कशामुळे झाला? मॅम आता जर का तुमच्या शेडवरती कधी अनफॉर्च्युनेटली पक्ष्यांचं मायग्रेशन झालंय बाहेरच्या, तुमच्या इथे कुठल्या बॅक्टेरियल इन्फेक्शन तुमच्या चुकीमुळे राहिलंय, किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस ट्रॅव्हलिंगमधनं कंपनी टू फार्मपर्यंत फीड येतं, कधी कधी पाणी पडतं, बॅग्समध्ये म्युकस तयार होतो, त्या पद्धतीचं फीड गेलंय की ज्याच्यामध्ये कंपनीचा दोष नाही, फार्मरचाही दोष नाहीये, बट ॲक्सिडेंटली ह्या गोष्टी घडलेल्या आहेत की ज्याच्यामुळे मर झालेली आहे. आणि अनफॉर्च्युनेटली तुमच्या शेडवरती बर्ड फ्लू आलाय किंवा असायटिस चिअर ओकची मर झालेली आहे की ज्याच्यामुळे सडनली तुमचा FCR रेशो खूप वाढलाय. त्यावेळेस ऑब्व्हियसली तुमची कॉस्टिंग कमी येणार आहे, त्यावेळेस तुम्हाला जे बिल मिळणार आहे ते मिनिमल मिळणार आहे. म्हणजे सरासरी मी हे पाहतोय मार्केटमध्ये की 3 रुपीज टू 4 रुपीज प्रति केजी प्रमाणे कंपन्या ज्यावेळेस बॅच पूर्णतः फ्लॉप जाते त्यावेळेस फार्मरला एक सपोर्टिव्ह म्हणून कंपन्या सगळ्या देतात. पैसे देतात. ओके. 10,000 पक्ष्यांमागे सर किती मर पकडून चालू आहेत आपण एक एक अंदाजे? आयडियली मर सांगतो मॅम 5 to 6% ही ठीक आहे ठीक आहे. की ज्याच्यामधनं हे पण कळते की तुमच्या पक्ष्यांची ग्रोथ होतीये. ओके. मग ते आता जर मरचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर 5% 10,000 पक्ष्यांमागे 500 म्हणजे मर 500 मर पकडूयात. 500 मर म्हणजे 9,500 पक्षी तुमच्याकडे राहतात. सेल होणार आहे. सर 9,500 पक्षी हे ऑन अँड ॲव्हरेज 2.5 किलोचं वेट पकडूयात आपण. डिपेंड करतं मॅम, जसं की मी सांगितलं की तुम्हाला काही कंपन्या 2200, 2300, 2400, 2500, 2600 इथपर्यंत त्या पूर्णपणे शेड्यूलमध्ये 2 ते 3दा लिफ्टिंग घेऊन तुमचं शेड मोकळं करणार आहेत. काही कंपन्या अशा आहेत की ज्या स्टार्टच 2800 पासून करणार आहेत की ओके. आज तुमचा 2800 साईजचा पक्षी झालाय, 10,000 कॅपॅसिटीचं शेड आहे, आज मी 2,000 नेला, राहिलेला पक्षी मी 1 दिवसाचा गॅप टाकून 3 किलोला परत नेलाय, परत 1 दिवसाचा गॅप टाकून 3100-3200 साईजमध्ये राहिलेला सगळा नेलाय. ओके. मोस्टली कंपन्या 2 नाहीतर 3 लिफ्टिंग किंवा मॅक्स टू मॅक्स 4 लिफ्टिंग मध्ये शेड खाली करतात. फार्मरचं खाली करतात. अच्छा. सो ऑन अन ॲव्हरेज हा जो माझा सगळा सेल होईल त्याच्यामध्ये तुम्ही हे पकडायचं की 3 किलोचं मला ॲव्हरेज वेट आलंय, ओके. 3100चं मला ॲव्हरेज वेट आलंय, व्हॅरी होऊ शकतं. ठीक आहे. 3100चं ॲव्हरेज वेट आपण 9,000 पक्ष्यांमागे जर 9,500 पक्ष्यांमागे जर पकडलं आपला 28 टन वगैरे माल 28 आपला टन आपला जातोय सरासरी मिळतोय. हा सरासरी. त्याच्यामध्ये तुम्हाला रेअरिंग चार्जेस प्रति किलो जर आपण पकडतो पकडलं, आता समजा आपण 10 रुपीज प्रति केजी पकडूया, हा सो पर वर्ड मला जी मिळणारी कॉस्ट आहे हे 30 रुपीजची झाली. 9,500 मागे जर का पकडली तर मला वाटते 9 3 27 2,70,000 आणि वरची जी काय राहील ती राहील. बरोबर. सो ऑन अन ॲव्हरेज 2,70,000 to 2,90,000 मध्ये हे बिल तुम्हाला माझं येणार आहे. त्याच्यामधला जो खर्च जाणार आहे तो सरासरी 120 पर्यंत आपण पकडूया. 1 लाख पकडूया आपण ॲव्हरेज 1 लाख मध्ये, पकडूया. 1 लाख ॲव्हरेज मध्ये पकडूया. सो 1,70,000 मला बिल आलं. बरोबर. हे 2 महिन्याचं बिल झालं तुम्ही म्हणजे Yes. कारण बॅच ही 2 महिन्याची आपण पकडून एक्झॅक्टली. सो महिन्याला जर आपण बघतोय 1,70,000 सो almost 80,000 85,000 पर्यंत. पर मंथ मी पकडतोय. बरोबर. आता ह्याच्यामध्ये ऑन अन ॲव्हरेज जर का मी बघतोय तर मला माझ्या 5 बॅच ज्या जाणार आहेत ह्या सगळ्यांचंच बिल मला 30 रुपीज प्रति पक्षाप्रमाणे येणार नाहीये. थोडंफार कमी जास्त असणार आहे. कधी मला ते बिल 2,25,000 2,30,000, कधी मला ते बिल 3 लाख पण येणार आहे, कधी मला ते बिल 3.5 लाख पण येणार आहे. सो ऑन अन ॲव्हरेज कधीही फार्मरने पकडावं, नाहीतर मोस्टली फार्मर काय करतात की फार्मर फक्त बघतात की बिल किती आलंय, हा त्याच्या मागचा मेंटेनन्स नक्की किती जातोय. ऍक्च्युली हे सगळं
मॅनेजमेंट वरती की किती काळजीपूर्वक तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या करताय. एक्झॅक्ट. तुम्ही जर काळजी पक्ष्यांची डे 1 पासून ते शेवटच्या डे शेवटपर्यंत पर्यंत घेतला. चांगली घेतली तर तुम्हाला बिल पण चांगलंच येणार आहे obviously. चांगलं आहे. जर तुम्ही ती काळजीमध्ये कुठे कमी जास्त झालं तर आपल्याला बिल मध्ये Obviously पण bill- थोडंसं bill होणारच आहे. नुकसान होणार आहे तुम्हाला, बरोबर आहे. नुकसान तर होणार. त्यामुळे जेवढी चांगली काळजी घेता येईल तुमच्या पक्ष्यांची तेवढी पहिल्या दिवसापासून घ्या. म्हणजे तुम्हाला बिल मध्ये पण तेवढं त्या गोष्टी दिसतील. एक्झॅक्ट. सर एक होतं की तुम्ही आता इंटिग्रेशन मध्ये आहात. मग इंटिग्रेशन चांगलं की तुम्ही स्वतःचं जर काही कोणी सपोज एखादा व्यक्ती विचार करतोय की इंटिग्रेशन मध्ये जावं की स्वतःचं छोट्या फार्म पासून चालू करावं, तर काय सजेस्ट कराल? काय, कारण तुम्ही आता इंटिग्रेशन करून पाहिलंय, तुम्ही टेबलच्या ह्या साईडला पण आहात, तर दुसरी साईड काय तुम्हाला सांगताय? आता मॅम पकडून चला की मी अशा गावामध्ये राहतो की जिथे लोकसंख्या जी आहे ती 3 ते 4 हजार असेल. ठीक आहे. माझ्या गावापासून 4 ते 5 किलोमीटर ट्रॅव्हल करून लोक चिकन आणायला जातात. तर अशा ठिकाणी मी माझ्या गावामध्ये बाबा आठवड्यामध्ये 10 पक्षी 12 पक्षी मी विकता येईल मला. तर अशा लोकांनी आणि ज्या फार्मरला ह्या ब्रॉयलर मध्ये इंटरेस्ट आहे ह्या लोकांनी 1 गुंठा 1.5 गुंठा शेड बांधावं. त्याच्यामध्ये प्रत्येक आठवड्याला 10-15 पक्षी मला नवीन चिक्स घेता येतील. त्या पक्ष्यांचं मला मॅनेजमेंट करता येईल. तर ते एवढ्या कमी पक्ष्यांपासून पण स्टार्ट करू शकतात. हेच पकडून चला की माझ्याकडे 10-15 हजार 10,015 लोकसंख्येचं माझ्याकडे गाव आहे की मी बाबा माझ्याच गावामध्ये कटिंग करू शकतो, मी माझ्याच गावामध्ये विक्री करू शकतो. म्हणजे संपूर्ण चेन मध्ये फार्मर आहे की तो फीड आणि पक्षी हा फक्त बाहेरून घेतोय, तिथून पुढे संगोपन करणे, कटिंग करणे आणि स्वतः विकणे. हे जर का फार्मर करत असेल तर त्याच्यामध्ये त्याला मार्जिन 100% जास्त मिळणार आहे, जास्त मिळणार आहे. आणि इंटिग्रेटेड फार्मिंग मध्ये तुम्ही पूर्णतः कंपनीवरती अवलंबून आहात का? तर आहात. ह्याच्यामध्ये 45-50 डेज नंतर तुम्हाला कळणार आहे की माझ्या पक्ष्यांचं काय झालंय, मॉर्टॅलिटी झाली आहे का नाही झाली आहे, चांगले गेले का नाही गेले. सो ज्यांना फार छोट्या स्टेजपासून स्टार्ट करायचे तर त्या लोकांसाठी 100 पक्षी 200 पक्षी आणि त्यांना स्वतः विक्री करायचे, तर त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे. बट तुम्ही खूप लार्ज स्केलवरती करताय, सो मोस्टली फार्मर्सला जर का 5,000 10,000 लोकसंख्येचा एकदम पक्षी घ्यायचा आहे, सो ती कॉस्ट बेअर नाही होत. अशा वेळेस रिस्क न घेता, कारण एका वेळेस जर का तुमच्या 1000 पक्ष्यांची 2000 पक्ष्यांची मर झाली तर फार्मरला तो लॉस सहन करण्यासारखा आहे की नाही हे त्यांनी ठरवावं. आणि अशामध्ये मी हेच रिकमेंड करेल की इंटिग्रेटेड फार्मिंग केलेली कधीही चांगली. पण सर जर कोणी लोन काढून इसी शेड, सेमी इसी शेडचा प्लॅन करते तर काय सजेस्ट कराल? हे कारण आपण तर ह्या कॉस्टिंग मध्ये EMI पकडलाच नाहीये. या कॉस्ट मध्ये आपण अजून एक गोष्ट पकडली नव्हती की ज्याच्यामध्ये मी जसं की तुम्हाला आधी सांगितलं होतं, लँड कॉस्ट आपण कधीच पकडली नाहीये. आपण ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्ट पकडली, इक्विपमेंट कॉस्ट पकडली की मला डिझेलला जेनसेटला, डीपीला, इक्विपमेंटला आणि कन्स्ट्रक्शनला. लँड कॉस्ट मध्ये पण तुमचे 20-25 लाख रुपये जो अडकत आहेत, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर स्वतःची लँड असेल तर बरोबर आहे. आणि तुम्ही जर का विकत घेऊन घेताय तर तुमची ती कॉस्ट बरचशी प्रचंड जाते. मी हे रिकमेंड करेल की लोनवरती जर का करत असाल तर 50% स्वतःची व्हॅल्यू बिअर करा तुम्ही फार्मरने, आणि फक्त 50% लोन फक्त तुम्ही इझी शेड मध्ये घ्या. कारण जर का टेन्युअर पिरियड 7 to 8 इयर्स तुमच्या बँकेचा आहे तर तुम्ही जे काही कमवणार आहे हे संपूर्णतः सगळे EMIs बँकला जाणार आहेत. आणि आफ्टर 7 year 8 years तुम्हाला ॲक्च्युअल मेंटेनन्स लागणार आहे. वेळ येणार आहे की तुम्हाला सिलिंग चेंज करायचे, वेळ येणार आहे तुम्हाला शेजारचे पडदे चेंज करायचे, वेळ येणार आहे तुम्हाला तुमचे इक्विपमेंट्स चेंज करायचे. सो त्यावेळेस परत तुम्ही 10 to 15 lakhs परत इन्व्हेस्ट करणार आहे. सो इन्स्टेड ऑफ दिस मी हे म्हणेल की फार्मरने 50% पदरचे इन्व्हेस्ट करावेत आणि 50% फक्त लोन घ्यावं, की जेणेकरून 3 to 4 years मध्येच तुम्ही लोनमधनं मुक्त होत आहे आणि तुम्हाला इनिशियली प्रॉफिट जे आहे ते तुम्हाला मॅक्स टू मॅक्स घेता येईल.
सर ROI म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जर आपण बघतोय की आता फार्मर एवढे 60-70 लाखाची इन्व्हेस्टमेंट करतोय, याच्यामध्ये मग बेसिकली तुम्ही सांगताय की जर 50% लोन घेतला, 50% स्वतःच घेतलं, तर 3 ते 4 वर्षांपर्यंत तुम्ही येस मिल पर्यंत येऊ येस शकतात. येस येस त्याच्यानंतर काय त्यांना रेग्युलर फक्त मेंटेनन्स कॉस्ट असेल एक्झॅक्ट आणि मग महिन्याचे त्यांचे खर्च असतील. आणि त्यानंतर सगळ्यात मुख्यतः फार्मरला जर का रिस्क घेऊन स्वतःच्या स्वबळावरती पक्षी जरी घ्यायचा आहे त्यावेळेस तो टेन्शन फ्री असतो, Free आहे, त्यामुळे हो. त्यावेळेस तो ती रिस्क सुद्धा वेअर करायला रेडी बरोबर आहे. आहे. ऑलरेडी EMI चालू असतील तर मग एक्झॅक्टली, हे ते रिस्क रिस्क घेणं फार अवघड आहे. अवघड आहे फार्मरसाठी. बरोबर आहे. Yes. सर याच्यामध्ये मला एक गोष्ट विचारायची राहिली होती की इसी शेडला तुम्हाला डायरेक्शनचा, जसं ओपन शेडला आपण ईस्ट वेस्ट म्हणतो डायरेक्शन Yes, लागते, yes. पूर्व पश्चिम, तसं ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही ना? मॅम, कारण वाऱ्याचा फ्लोचा पण नैसर्गिक वातावरण आणि तुम्ही याचा संबंध नाही येणार आहे. ठीक आहे. बट दक्षिण उत्तर जर का तुमचं शेड आहे तर फक्त काय होणार आहे, पडद्यांवरती जे जास्त ऊन आहे ते पडणार आहे. हम्म. सो फार्मर्सने जे कोणी दक्षिण उत्तर शेड ज्यांचं आहे आणि जे एसी शेड करतायत, सो दोन्ही साईडला ग्रीन शेड नेट लावून घ्यावं, अन्यथा अशोकाची झाडं किंवा सावली करावी. बट साऊथ आणि नॉर्थ डिरेक्शनचे शेड आहेत तर काही प्रॉब्लेम येतो का, तर 100% काहीच प्रॉब्लेम येत नाही. ओके. फक्त डायरेक्ट सूर्य पडणाऱ्या शेड साठी तुम्हाला जेवढी सावली मेंटेन करता येईल तेवढी करावी त्यांनी. बरोबर. सर एक गोष्ट तुम्ही काय सांगाल की लोक हे चूक करतात, म्हणजे कधी इसी सेमी इसी शेड करताना जी लोकांनी टाळावी, म्हणजे त्यांचं थोडासा तो खर्च वाचेल किंवा ती चूक टाळली तर त्यांना पुढे त्या गोष्टी एक लिव्हरेज मिळतं, आपण म्हणतो ना, ते पैसे पुढे ते वापरू शकतात. कारण जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तर तुम्हाला पैसे खूप लागतात, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपण म्हणतो, पैसे फिरवावे लागतात कंटिन्यू, त्यावेळेस ते वाचवू शकतात. त्यासाठी एक चूक काय ते करू शकतात? मोस्टली मी हे पाहतो की एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला जातो. हम्म. मोस्टली सगळे फार्मर जे आहेत बँकेमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करायचे म्हणून एखाद्या CA कडे जातात, एखाद्या पर्सनल इंजिनियरकडे जातात, त्याच्याकडनं कोटेशन काढतात. सो त्याच्यामधली येणारी कॉस्ट आणि वस्तुस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करतात ती येणारी कॉस्ट, तुम्हाला असा अंदाज येतो की 8 ते 9 लाख माझी मिसलेनियस कॉस्टच झालेली आहे. सो ग्राउंडवरती वही घ्या, पेन घ्या, संपूर्ण आराखडा हाताने काढा. फार्मरने हे स्वतः करणं फार गरजेचं आहे. मी सगळं विचारणारे कुठल्या तरी इंजिनियरला, कुठल्या तरी वेल्डरला, कुठल्या तरी गवंड्याला की मला काय लागणार आहे, ह्यापेक्षा वस्तुस्थितीमध्ये ग्राउंड बेसिसवरती ड्रॉइंग घ्या, त्याच्यामध्ये बघा माझी जर का एक कैची आहे तर त्या कैचीमध्ये मला लागणारं लोखंड किती आहे, ती कैची किती किलोची तयार होतीये, माझं शेड किती फीट आहे. जर का 240 फीट आहे आणि 240 फीटमध्ये जर का माझ्या 25 कैच्या लागत आहेत तर 25 कैच्यांमध्ये बाबा मला लागणारं टोटल लोह किती आहे, त्याचा आत्ता मार्केट रेट काय चाललाय, पावसाळ्यामध्ये मी मटेरियल घेत असेल तर ते स्वस्त पडते का, हिवाळ्यामध्ये मिळतंय तर स्वस्त मिळते का, उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघाल तर मोस्टली लोखंड हे महाग झालेलं दिसतं. सो फार्मरने ग्राउंड रिपोर्टवरती काम करणं फार गरजेचं आहे. मी फाउंडेशन घ्यायचं तर किती घ्यायचं आहे, फाउंडेशनमध्ये माझ्या स्वतःचा घरचा मुरूम आहे का, मी जवळपास कुठनं मुरूम घेऊ. सो छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत की मी त्याच्यामध्ये माझी जितकी कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाचवता येईल मला तेवढी फार्मरने वाचवणं फार गरजेचं आहे. सर तुम्ही खूप छान पद्धतीने आणि एक पूर्णपणे माहिती दिली आम्हाला. म्हणजे जे कोणी स्टार्ट करतंय, सपोज काही असे असतात नवीन लोक असतात किंवा काही शेतकरी असतात जे ओपन फार्मवरतून EC मध्ये सेमी EC मध्ये जातात. मोस्टली असं होतं की कोणाचं तरी आपण बिल बघतो, मग आपल्याला असं वाटतं की नाही हे खूप छान आहे, आपण पण ते करूयात, आणि म्हणून मग आपण म्हणजे करायला जातात. किंवा आता खूप असे नवीन तरुण पिढी आहे, त्यांना काहीतरी करायचंय शेतीविषयक गोष्टींमध्ये, पैसा लावायचा आहे आणि त्याच्यातून काहीतरी बिझनेस उभा करायचा आहे. त्यावेळी असं होतं की छोट्या गोष्टी लोकांना माहीत नसतात. आपण जे ढोबळ पैसे आपण पकडून चालतो की याच्या ह्याला एवढे लागणार आहेत तेवढे लागणार, पण जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे आपण त्याच्यात पडल्यानंतर आपल्याला समजतं की किती गोष्टी आहेत आणि हे आपल्याला आपल्या नंतर खिशातून टाकायला नाही लागाव्यात. ह्यासाठी मला वाटतं खूप छान पद्धतीने माहिती तुम्ही दिलीत आणि लोकांना आता हे समजलं असेल की काय चुका ते टाळू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांचे पैसे किती वाचू शकतात. त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही आम्हाला आज वेळ दिला त्याबद्दल खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खरंच मनापासून आभार. या व्हिडिओमधून तुम्हाला हे नक्की समजलं असेल की EC शेड पोल्ट्रीचं केल्यानंतर त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं,
जास्त बिल मिळवण्यासाठी तुम्हाला मर कमी करणं, FCR चांगला ठेवणं किती महत्त्वाचं आहे आणि ते कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्ही ग्राउंड रियालिटी बघा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांशी भेटा. जे कोणी प्लॅन करत असतील EC पोल्ट्री शेड किंवा सेमी EC पोल्ट्री शेड सुरू करण्याचा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना भेटा, त्यांच्याशी बोला. काय चालू आहे, ग्राउंडमध्ये काय चालू आहे ते बघा, मॅनेजमेंट कसं करायचं ते बघा. त्यानंतर तुम्ही बिझनेस सुरू करा, जेणेकरून तुम्हाला कमी लॉस बघायला मिळेल किंवा जे उत्पादन आहे ते तुम्ही जास्तीत जास्त काढू शकता. तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असेच व्हिडिओ आम्हाला प्रतिसाद देत राहा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सर्वांपर्यंत पोहोचवा ज्यांना सेमी EC किंवा EC शेड चालू करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावरती हवा आहे हे नक्की सुचवू शकता. तोपर्यंत धन्यवाद.